हालेलुया, हालेलुया, सब बोलेंगे हालेलुया, 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 हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देती हूँ। आज 37वें दिन में प्रभु आज हमें लेकर आया आणि देवाला धन्यवाद देते की देव आपल्याला 37व्या दिवशी सुद्धा आपल्याला घेऊन आला. ऐसे ही करके सारे दिन प्रभु हमारे निकलवाएगा आणि असंच पूर्ण संपूर्ण दिवस देव आपला काढून अभी देईल. समय से थोड़ा ही रह गया है। आणि आता वेळ फक्त थोडीच राहिलेली आहे. संडे को 40 दिन हो जाएगा आणि या रविवारी 40 दिवस पूर्ण होतील. और उसके नेक्स्ट संडे को आणि त्याच्या पुढच्या रविवारी 40वां दिन हो जाएगा। आणि 47 दिवस कंप्लीट होते. स्तुति हो, देवाची स्तुती असो. अब हम आज का वचन निकालेंगे। या आपण आजचं वचन हम काढूया. निकालेंगे यहूदा की पत्री आपण काढू यहूदाचं पत्र अध्याय 1 अध्याय 1 उसका 14 से 16 आणि त्याचं 14 ते 16. जूड चैप्टर 1 यहूदा अध्याय 1 14 to 16 आणि त्याचं 14 ते 16. यहूदा यहूदा अध्याय 1 अध्याय 1 उसका 14 से 16। आणि त्याचं 14 ते 16 पर्यंत. हनोक ने भी जो आनंद की 7वीं पीढ़ी था इनके विषय में भविष्यवाणी की। देखो प्रभु अपने लाखों पवित्र लोगों के साथ आया कि सबका न्याय करे, सब भक्तिहीनों को उनके अभक्ति के सब कामों के विषय में जो उन्होंने भक्तिहीन होकर किए और उन सब कठोर बातों के विषय में जो भक्तिहीन पापियों ने उसके विरोध में कही थी दोषी ठहराए। ये तो असंतुष्ट, कुड़कुड़ाने वाले, अपनी अभिलाषाओं के अनुसार चलने वाले और अपने मुंह की घमंड की बातें बोलते हैं। वे लाभ के लिए मुंह देखी पढ़ाई किया करते हैं। आत्मापासून सापा पुरुष ठरवून याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जणांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जणांसहित आला. ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत. तोंडाने ती कुशाक्य मारतात व लाभासाठी ते तोंड पूजेपणा करतात. आपण प्रार्थना करूया. पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए हम धन्यवाद देते हैं। वचन की सेवा को हम आपके हाथों में लेते हैं। वचन हम ध्यान से सुनने के लिए और अपना मन फिराकर पश्चाताप करते हुए तुझमें पवित्र जीवन, भक्ति वाला जीवन जीने के लिए सहायता कर, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम यहाँ प्रयोग देखते हैं हनोक के विषय पर। आणि आपण इथे हनोकाबद्दल पाहतो. उत्पत्ति से लेकर जो आदम से लेके हनोक तक 7वीं पीढ़ी था आणि आदमापासून हनोकापर्यंत 7वी पिढी होती. और उसने आगे की यानी अभी के काल की यीशु मसीह आने के काल की भविष्यवाणी की। आणि त्यांनी पुढच्या काळातले म्हणजे प्रभू येशू येण्याविषयी त्यांनी भविष्यवाणी केली. अब यीशु आएगा ना, आणि आता प्रभू येशू बादलों येईल पर आएगा आणि तो मेघावरून येईल और सब लोगों का न्याय करेगा, आणि सर्व लोकांचा तो न्याय करेल मसीहों का न्याय करेगा। आणि ख्रिस्ती लोकांचा न्याय करेल. खास करके यहाँ लिखा है भक्तिहीनों का। आणि खास करून इथं देण्यात आलेला आहे भक्तिहीन लोकांचा. भक्तिहीन लोग कौन है? आणि भक्तिहीन लोक कोण जिन्होंने आहेत? भक्ति दिखाई लेकिन किया नहीं, आणि ज्या लोकांनी भक्ती तर दाखवली परंतु ती केली जो नाही. परमेश्वर को विश्वास करते हैं लेकिन वैसा जिए नहीं, आणि जी लोक देवावरती विश्वास ठेवतात परंतु त्या रीतीने जगत नाही. उनका न्याय करने वाला है। आणि त्यांचा न्याय करणार बाइबल आहे. में हमें यही बताता है कि जिन्होंने न्याय कहाँ से होगा, आरंभ अपने घर से। आणि बायबल सुद्धा आपल्याला हे सांगतात की न्यायाचा जो आरंभ आहे तो त्याच्या घरातून होईल. तो हनोक एक भविष्यवक्ता है। आणि हनोक हा देवाचा एक सदृश यीशु आया आहे. नहीं था, आणि येशू आला नव्हता हमारे लिए मारा नहीं गया था, आणि तो आपल्यासाठी मारण्यात गाड़ा आला नहीं गया था, आणि गाठण्यात जीवित नव्हता उठा था, आणि जीवित लेकिन झाला फिर नव्हता. भी उसके आगे होने वाली बातें उसने देखकर उसने भविष्यवाणी की। आणि तरी सुद्धा पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याने ते पाहून त्याने त्याबद्दल भविष्यवाणी उसने केली. कहा देखो प्रभु बहुत लोगों के साथ, पवित्र लोगों के साथ, लाखों पवित्र लोगों के साथ आने वाला है। आणि तो म्हणाला की बघा की जो आपला प्रभू येशू आहे तो लाखो पवित्र जणांसहित तो येणार आहे. क्यों आ रहा है? आणि तो काय येणार न्याय आहे? करने के लिए। आणि न्याय करण्यासाठी. इसलिए प्रियो हम उस न्याय में न फंसे, आणि म्हणून त्यांना आपण त्या न्यायामध्ये फसू नये हमारा न्याय न किया जाए। आणि आपला न्याय केला न जावे. इसलिए परमेश्वर क्या चाहता है, हम पश्चाताप करें, आणि म्हणून देवाची काय इच्छा आहे की आपण पश्चाताप करावा मन फिराए। आणि आपण मन फिरवावे. एजेकिएल अध्याय में क्या कहा है? आणि हिजकियेल अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? धर्मी मरने से मैं खुशी नहीं होता हूँ, आणि नीतिमान मेल्याच्या द्वारे मी प्रसन्न नाही होत. परंतु जब धर्मी धर्म का काम छोड़ देता है आणि जेव्हा नीतिमान त्याच्या नीतिमत्वाचं काम सोडून तो देतो अधर्मी में मरेगा, आणि तो अधर्मामध्ये लेकिन मरेल उसमें मैं खुश नहीं होता। आणि त्याच्यामध्ये मी प्रसन्न जब नाही एक होत. पापी व्यक्ति मरता है उसमें मैं खुश नहीं होता, आणि जेव्हा एक पापी व्यक्ती जेव्हा पापामध्ये मरतो त्याच्याद्वारे मी प्रसन्न नाही होत. परंतु जब पापी मन फिराता है, आणि जेव्हा पापी व्यक्ती जेव्हा मन पश्चाताप फिरतो करता है, आणि जेव्हा तो पश्चाताप मेरे पास करतो लौट आता है, आणि जेव्हा तो माझ्या
जाए। आणि याच्याद्वारे मी प्रसन्न होतो. मतलब परमेश्वर भी चाहता है कि इंसान जो भी पाप कर रहे हैं उसे मन फिराए। आणि देवाची सुद्धा इच्छा आहे की मनुष्य जे काही पाप करत आहे त्या पापापासून त्याने मन फिरवावं. पाप इंसान को कठोर कर देता है आणि पाप मनुष्याला कठोर करून और टाकतो. कठोर होने के कारण आणि कठोर झाल्याच्या उसे मुळे समझ नहीं आता आणि त्याला ते समजून और उसे नाही एहसास नहीं होता कि वो गलत कर रहा है। आणि त्याला त्याची जाणीव नसते की तो चुकीचं करत आहे. इसीलिए प्रियो मसीहों ने चर्च में आकर वचन ध्यान से सुनना बड़ा जरूरी होता है, क्योंकि वचन हमें क्या करता है, कन्विक्शन यानी पश्चाताप लाता है, प्रायश्चित्त की ओर ले जाता है। आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी चर्चमध्ये येऊन त्यांनी देवाचं वचन ऐकणे गरजेचं आहे, कारण वचन आपल्यामध्ये पश्चाताप आणतो. अभी अगर सोचो कल्पना ताई अपने पति को जाकर बताएगी आणि जर कल्पना काकी जर त्यांच्या नवऱ्याला जाऊन बोलल्या कि आप दारू पी रहे हो, पाप है, आप मत पियो, आणि मग तुम्ही दारू पिता हे पाप आहे तुम्ही पिऊ नका, वो सुनेंगे? आणि ते त्यांचं ऐकते का? ऑलरेडी वो कठोर हो चुके हैं, आणि पहिलेच ते कठोर झालेले कर आहे करके वो नहीं सुनेंगे, आणि करून करून ते आता नाही ऐकणार गुलाम हो चुके हैं। आणि ते गुलाम झालेले आहे. लेकिन जब वो चर्च आएंगे आणि जेव्हा ते चर्चमध्ये और येतील चर्च से जो वचन आएगा आणि चर्चमधून जे वचन येईल वो वचन उस कठोरता को क्या करेगा, आणि ती जी वचन आहे ती कठोरपणाला काय करेल, निकाल देगा आणि काढून टाकेल और जमीन को, हृदय को सॉफ्ट करेगा। आणि ती जी जमीन ती जे हृदय आहे त्याला सोपी क्योंकि करून टाकेल. वचन के एक बीज है आणि कारण वचन हे सुद्धा एक बी और आहे वो पथरीली जमीन को क्या कर देता है, हल जोतकर सॉफ्ट कर देता है। आणि ती जी खडकाळ भूमी आहे त्याला काय करतो, नांगरणी करून त्याला मऊ करून तो टाकतो. परमेश्वर उसके प्रभु के दासों के द्वारा जमीन के ऊपर हल चलाता है आणि देव त्याच्या दासांच्या द्वारे त्या जमिनीवरती नांगरणी करत असतो. ना? और फिर उसके अंदर के जो सारे पत्थर, कांटे, मुटकटारे निकलते हैं ना हल जोतते समय, वो दूर किए जाते हैं। ऐसे बीज नहीं बोया जाता है। जब बीज बोने के लिए जब जमीन को क्या किया जाता है, हल जोता जाता है, हल लगाया जाता है, यानी आज के जमाने में ट्रैक्टर घुमाया जाता है। ट्रैक्टर से कैसे जल्दी हो जाता है, पहले कैसे बैलगाड़ी लगाई जाती थी, बैल दोनों बैल नांगर यानी हल जोतता था, उसमें बहुत टाइम लगता था। एक खेत बोने के लिए, हल जोतने के लिए बहुत टाइम लगता था, 2 बैल। इसलिए देखो एक हल को 2 बैल होते हैं, इसलिए यीशु मसीह ने भी सुसमाचार के लिए 2-2 दिन को भेजा। आणि एका नांगरणी करण्यासाठी 2 बैल असतात आणि म्हणून प्रभू येशूने सुद्धा सुवार्तेच्या सेवेसाठी 2 जणांना पाठवलं. इसीलिए वो क्या करते, कठोर भूमि में जो ज्योति बोई नहीं गई उस पर वो क्या करते, हल जोतते हैं। आणि मग ते लोक काय करतात, ती जी खडकाळ जी जमीन आहे त्याच्यावरती नांगरणी करून ते लोक बी पेरत प्रभु के असतात. दास भी चर्च में आने वाले लोगों के हृदयों पर, जीवन पर, मन पर कठोर जो हो गई उस पर वो हल जोतते हैं। आणि देवाचे दास सुद्धा जे लोक चर्चमध्ये येतात आणि ज्यांची जमीन एकदम खडतर झालेली आहे त्यांच्यावरती नांगरणी करून ते लोक बी पेरत फिर असतात. उनके अंदर बहुत सारी कचरा भरा रहता है ना, आणि मग त्यांच्या आतमध्ये खूप सारा कचरा भरलेला असतो बचपन से मूर्ति पूजा रहती है, आणि लहानपणापासून प्रसादाच्या विषय पर, आणि प्रसादाच्या बद्दल बिल्ली क्रॉस करती है उसके ऊपर, आणि जी मांजर आहे जी आडून जाते त्याच्याबद्दल झाड़ू खड़ा रखा उसके ऊपर, आणि झाड उभा केलेला आहे त्याच्याबद्दल वचन से बहुत कुछ ऊंट कटारे पत्थर भरे हुए रहते, वो वचन प्रभु का दास एक एक बता कर वो निकालता है। आणि लहानपणापासून त्यांच्या आतमध्ये खूप सारे दगड आणि काटेकोसरे भरलेले असतात आणि देवाचा दास वचनाच्या द्वारे ते सर्व काही बाहेर और काढतो. फिर प्रभु एक ऐसा वचन दे देता है, उस समय ऐसा लग जाता है, वो व्यक्ति फिर दारू छोड़ देता है। आणि मग देव त्याच्या दासाच्या द्वारे एक असं वचन सांगतो आणि त्याच्याद्वारे तो जो मनुष्य आहे तो पश्चाताप करतो आणि ती वस्तू सोडून देतो. अभी आपको समझा? आणि तुम्हाला इसीलिए समजलं चर्च आना जरूरी होता है। आणि म्हणून चर्चमध्ये येणं ही गरजेचं तब असतं. चर्च में आकर क्या हो जाते हैं, हम पश्चाताप करते हैं, मन फिराते हैं। आणि चर्चमध्ये आल्याच्या द्वारे आपण काय करतो, पश्चाताप करतो, आपण मन हमारे फिरवतो आसानी से मूर्ति पूजा नहीं छूटी है। आणि सहजरीतीने आपली मूर्ती पूजा सुटलेली हम नाही. आए, प्रभु का वचन सुने और तुरंत हमने मूर्ति पूजा नहीं छोड़ी है, हमें टाइम लगा छोड़ने के लिए। क्यों? वचन सुन सुनकर हमारे अंदर से वो इच्छा मिट गई। आपको समझ में आए? वैसे ही जब कलीसिया में आने वाले जो कठोर हो गए पाप कर करके वो अगर चर्च में आते रहेंगे ना, वचन सुनकर उनकी कठोरता निकल जाएगी, वो भी बोलेंगे प्रभु मैं पापी हूँ, मुझे माफ कर। आणि पाप करून जी व्यक्ती कठोर बनलेली आहे, जर ती मंडळीमध्ये येऊन जर देवाचं वचन ऐकत तर त्याचा जो कठोरपणा आहे ते निघून जातो आणि ते लोक पश्चाताप करतात. इसलिए प्रियो यहाँ लिखा है कि
यीशु मसीह आने वाला है और सबका न्याय करने वाला है। आणि म्हणून इथे दिलेलं आहे की प्रभू येशू येणार आहे आणि तो सर्वांचा न्याय करणार आहे। सब भक्तिहीनों का उनके अभक्ति के सब कामों के विषय में जो उन्होंने अभक्तिहीन होकर किए, उन सब कठोर बातों के विषय में उन पापियों का विरोध जो उन्होंने कहा दोषी ठहराएगा। आणि सर्व जे भक्तींचे लोक आहेत त्यांनी अभक्तीच्या द्वारे जी काही कामं केलेली आहेत आणि ज्याच्याद्वारे ते दोषी किंवा पापी ठरलेले आहेत आणि त्याच्याद्वारे देव त्यांचा न्याय निवाडा करणार आहे और उन्हें दोषी ठहराएगा। आणि त्यांना तो दोषी तो ठरवणार दोषी आहे ठहराए जाएंगे, आणि तो जे दोषी ठरवले वो जाते कहाँ जाएंगे? आणि ते कुठे जाते? हाँ? नरक जाएंगे। आणि ते नरकामध्ये और जाते जो निर्दोष होंगे वो आणि जे निर्दोष असतील ते तो ऊपर, मतलब जो न्याय का आसन है, न्याय के आसन के वहीं पर फिक्स होता है ऊपर जाना, यानी स्वर्ग अति पवित्र स्थान में, या नीचे। आणि न्यायाचं जे आसन आहे तिथेच ठरवलं जातं की वरती स्वर्गामध्ये जाणं किंवा खाली तो नरकामध्ये। इसीलिए प्रियो हम मसीह लोग अभी हम यहाँ जो बातें देख रहे हैं कि यहाँ लिखा है भक्तिहीनों का, यानी जिन्होंने भक्ति दिखाई लेकिन भक्ति के जैसा काम नहीं किया, उसे कहते भक्तिहीन। आणि भक्ती लोक म्हणजे ज्या लोकांनी भक्ती दाखवली परंतु भक्तीच्या द्वारे ज्या लोकांनी काम नाही केलं त्या लोकांना म्हणतात भक्तिहीन। तो अब उसमें से कुछ पॉइंट यहाँ बताए हैं 16, आणि त्याच्यापैकी काही मुद्दे 16व्या वचनामध्ये सांगितलेले आहेत। पुराने के बारे में हमने देखा था। आणि कुरकुर करण्याच्या बाबतीत आपण पाहिलेलं देखा था? आणि पाहिलेलं हाँ? हम जब कुरकुराते हैं परमेश्वर को अच्छा नहीं लगता, ये भक्तिहीन काम है। आणि जेव्हा आपण कुरकुर करतो ही गोष्ट देवाला बिलकुल आवडत नाही आणि एक भक्तिहीन काम आहे। परमेश्वर के लोग कुरकुराना सही नहीं है, आणि देवाच्या लोकांनी कुरकुर करणे हे योग्य नाही तो आहे। इसलिए आज हम उसके विषय पे नहीं देखेंगे क्योंकि ऑलरेडी हमने उसके लिए माफी मांगी है, पश्चाताप किया है। आज हम देखने वाले असंतुष्ट, आणि आज आपण पाहणार आहोत असंतुष्ट कुरकुराने वाले आणि कुरकुर करणारे और अपनी अभिलाषाओं के अनुसार चलने वाले। आणि स्वतःच्या वासनानुसार चालणारे अभी अपनी अभिलाषा के अनुसार चलने वाले वो कल ही हमने देखा। आणि स्वतःच्या वासनानुसार चालणारे कालच आपण पाहिलं। हमने कल क्या देखा था? अभिलाषाओं के बारे में देखा था ना। हाँ, शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा और जीविका का घमंड। तो शरीर की अभिलाषा क्या है? आणि शरीराची वासना काय आहे? शरीर जो मानता है, जो चाहिए, अभी ये खाना है, अभी ये पीना है, वो उस विषय पर पाप, अनैतिकता, लालच, ये सब आप जो देखा वो चाहिए। आणि डोळ्यांनी जे काही पाहिले आहे ते हवं आहे। और जीविका का घमंड यानी घमंड की बातें, घमंड की खुशहाल की गलत बातें बोलना, घमंड की बातें करना, ये हमने कल देखा था। तो ये बातें, पहला असंतुष्ट, आणि पहिलं असंतुष्ट कुरकुराने वाले, आणि कुरकुर करणारे अभी अपनी अभिलाषा के अनुसार चलने वाले, आणि स्वतःच्या वासनानुसार चालणारे। चौथा, अपने मुंह से घमंड की बातें बोलते हैं आणि चौथं स्वतःच्या तोंडाच्या द्वारे कुशाला मारतात। यानी बहुत घमंड की बातें, कल हमने देखा था, है ना। माझा नवरा तो बाबा विचारायला गरज नहीं, बहुत चांगला, जिसका पति बेचारी जो अपने पति से दुखी हुई है, हारी हुई है, निराश है, रात भर सोई नहीं, जागी रहती है, उसका पति भी तकलीफ, बच्चे भी तकलीफ, ऐसा करके बेचारी उसके सामने जाकर बड़ी बड़ी डींगे मारेंगे कुछ लोग। ऐसे है, ऐसा मत सोचो कि ऐसे लोग नहीं है, शायद आपको मिले नहीं मालूम। मैंने बहुत सारे देखे हैं। अपने ही चर्च का मैं बात कर रही हूँ, आणि अपने बाहर के चर्च का बात कर रही हूँ। आणि आपल्या चर्चमध्ये सांगत आहे तो बड़ी बड़ी डींगे मारेंगे, अरे तुझे घरात वॉटर फिल्टर नाही आहे? आणि मोठे मोठे कुशाला मारते आम्ही वॉटर फिल्टरचं पाणी पितो। आणि तुम्ही हे पाणी पिता? आम्ही तर बाबा बिसलेरीच फक्त पितो, आमच्याकडे बिसलेरी आहे, आम्ही असं साधं पाणी नाही पित नळाचं। हाँ, तुम्ही साधं पाणी, नळाचं पाणी पिता, ग्रामपंचायतचं पाणी, बड़ी बड़ी डींगे मारने वाले, ये चौथा। पांचवा, अपने लाभ के लिए मुंह देखी बड़ाई करते हैं आणि स्वतःच्या लाभासाठी ते तोंड पूजा करतात। यानी अपना, अगर जिसमें किसी का फायदा होगा आणि ज्याच्यामध्ये जर कोणाचा लाभ आहे तो वो क्या करेंगे, बड़ी बड़ी उनकी बड़ाई करेंगे। अरे अगर सोचो आज मुझे ऐसा लग रहा है कि मेरा आज रिक्शा का भाड़ा भरे, आणि जर मला आज असं वाटत आहे की मेघाने माझ्या रिक्षाचं भाडं तो भरावं, मैं आज उसकी बहुत तारीफ करूँगी, तू किती चांगली आहे, किती चांगला ज्यूस देते, आम्हाला हर दुपारचा कोकमचा सरबत त्याच्यात सोजा टाकून
देते आणि किती चांगली असतो. मग तिची अशी बडाई केल्यानंतर माझं ती ऑटोचं भाडं भरेल ना. बरोबर आहे. कुठे चालली मेघाताई, कुठे चालली? आता रिटर्न हॉटेलमध्ये चालली आहे. अच्छा किती छान ना, किती ग्रेट हो, किती कॉम्प्लिट झाली आहे तू. या ना तुम्ही पण या ना दीदी, या ना तुम्ही पण जरा खाऊन जावा. अपने जिधर लाभ रहेगा आणि जिथे स्वतःचा लाभ होईल वहाँ लोग बड़ाई करते हैं. आणि तिथे लोक पुजारक्या मारतात. अगर सोचो कर्जा लेना है आणि जर कर्ज घ्यायचं आहे किसी से भी आणि जर कोणाकडून तारीफ करेंगे, बड़ाई करेंगे. आणि मग त्या व्यक्तीची कुशाग्य करते किंवा खूप वाहवा करते. हाँ, और क्यों क्योंकि उनसे कर्जा लेना आणि का कारण त्या व्यक्तीकडून कर्ज मागायचं वो आहे. देखा बड़ाई करते हैं, आणि तो बघून ती लोक कुशाग्या मारतात पीठ पीछे भले बुराई करते हैं. आणि पाठीमागे भले ती लोक त्यांचं वाईट बोलतात. तो ये 5 बातें हम यहाँ देखते हैं जो भक्तिहीन के लक्षण हैं. आणि 5 गोष्टी आपण इथे पाहतो जे अभक्तीची लक्षणं आहेत. कौनसा? आणि कोणतं? पहिलं असंतुष्ट, कुरकुराने वाले, कुरकुर करणारे अपने अभिलाषा के अनुसार चलने वाले, आणि स्वतःच्या वासनानुसार चालणारे मुंह से घमंड की बातें करने वाले, आणि तोंडाच्या मध्ये अहंकाराच्या गोष्टी और बोलणारे लाभ के लिए, अपना फायदे के लिए सामने वाले की बड़ाई करेंगे. भले पीठ पीछे भले निंदा करेंगे लेकिन मुंह पर बड़ाई करेंगे. ये 5 बातों का परमेश्वर क्या करेगा? यीशु मसीह न्याय करेगा. आणि स्वतःच्या लाभासाठी ते दुसऱ्यांची बढाई करतील आणि वाहवा करतील आणि भले त्यांच्या पाठीमागे ते लोक वाईट बोलतील. तो इसमें से हमारा कुरकुराना हुआ है, आणि याच्यापैकी आपलं कुरकुर करणं झालेलं आहे अभिलाषा हुआ है, आणि वासना झालेली आहे मुंह की घमंड की बातें ये भी हुआ है, आणि तोंडाच्या द्वारे अहंकाराच्या गोष्टी झालेल्या आहेत. निम्रोध भी याद होगा. आणि निवृत्त लक्षात याद आहे है ना घमंड का बात. आणि अहंकाराची तो ये गोष्ट. 3 बातें तो हमारी हो गई है. आणि ह्या 3 गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. अभी बचा से असंतुष्ट आणि उरलेला आहे असंतुष्ट और लाभ के लिए मुंह देखी बड़ाई करना. आणि स्वतःच्या लाभासाठी लोकांचं तोंड बघून त्यांची वाहवा करणं. और लाभ के लिए मुंह देखी बड़ाई करना हम कल देखेंगे. आज हम असंतुष्टता देखेंगे. आणि लाभासाठी तोंड बघून वाहवा करणं हे आपण उद्या बघूयात आणि आज आपण असंतुष्ट बघूयात. असंतुष्ट का मतलब है सेटिस्फाइड, संतुष्ट न रहना. आणि हाँ बाबा है बस काफी है, ऐसे संतुष्ट नहीं रहना, बस और चाहिए और चाहिए और चाहिए. आणि असंतुष्टतेचा अर्थ असा आहे की जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट नसणं परंतु आणखी ठेवायची वासना तो ठेवणं. बाइबल में इसके विषय में कुछ बातें बताई गई है. आणि बायबलमध्ये याच्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सबसे पहला हम वचन पढ़ेंगे नीति वचन का. आणि सर्वात पहिले आपण वचन वाचूयात नीतिसूत्राबद्दल. नीति वचन अध्याय 27 पढ़ेंगे. नीतिसूत्र अध्याय 27. आपको समझ में आएगा असंतुष्टता मतलब क्या है. आइए मैं आपको ये भी बात बताती हूँ. असंतुष्टता इज अ sin, अनसेटिस्फाइड इज अ sin. असंतुष्टता एक गंभीर पाप है. आणि असंतुष्टता हे एक गंभीर पाप ये आहे. जो 5 पाप गंभीर है. आणि हे जे 5 पाप आहेत ते खूप गंभीर आहेत. गंभीर हम देखो, मैं पवित्र आत्मा ने हमें खास बताया यहूदा की पत्री में 1 अध्याय का 14 से हमने जो पढ़ा उसमें क्या लिखा? यीशु न्याय करने को आने वाला है. बराबर है. लेकिन किनका न्याय करने वाला है? ये 5 गंभीर पाप. आणि येशू कोणाचा न्याय करण्यासाठी येणार आहे हे 5 गंभीर पापांचा. पहला आणि पहिलं असंतुष्ट. आणि असंतुष्टता. आज के बाद कभी असंतुष्टता नहीं रहना. आणि म्हणून आजपासून कधीच असंतुष्ट राहू नका. दूसरा कुरकुराना, कभी नहीं कुरकुराना. आणि दुसरं कधीच कुरकुर करू नका. ना परमेश्वर के लिए आणि नाही देवासाठी. कशाला नाचतं त्याच्याने उपवास एवढा कधी उपवास करता नाही काय आम्हाला येता पण येत नाही. एवढ्या उन्हाळ्यात घरात सुट्ट्या आहेत का? त्या दिदीला काही कळतं का? आज सुट्ट्यात भेटतात पोरांच्या सुट्ट्यांमध्ये उपवास ठेवला पाहिजे ना. काय येईल नाही असं उपवासात एवढा उकाळ्यात आम्हाला यावं लागतंय. आम्ही घरातच कुरकुरांना आणि कुरकुर करणं. तो समझ में आ रहा है. तो कुरकुराना एक गंभीर पाप है. आणि कुरकुर करणं हे गंभीर पाप यहाँ आहे. तक कि यीशु ने कहा आपस में मत कुरकुराओ. आणि एकपर्यंत प्रभूने सांगितलं की तुम्ही आपापसामध्ये कुरकुर करू नका. अब इतना गंभीर पाप. पहला असंतुष्टता जिसके बारे में हम अभी देखने वाले. दूसरा कुरकुराना. तीसरा अपनी अभिलाषाओं के अनुसार शरीर की अभिलाषा यानी शरीर जो मांगेगा देना. शरीर जो भी मांगेगा, तंबाकू मांगेगा, गुटखा मांगेगा, बीड़ी मांगेगा, सिगरेट मांगेगा, दारू मांगेगा, तुरंत सप्लाई कर देना. आणि शरीर जे काही मागेल त्याला लगेच त्याचा पुरवठा लैंगिक अभिलाषा आणि लैंगिक अभिलाषा. जो भी लैंगिक अभिलाषा किसके भी साथ, किधर भी किसी के भी साथ ये तृप्त कराना, ये शरीर की अभिलाषा, ये पाप है. आणि शरीराच्या अभिलाषांना तृप्त करणं हे पाप आहे. जो शरीर में आएगा ये अभिलाषा
उसके अनुसार चलने वाले, वो तीसरा गंभीर पाप है। चौथा, मुंह से घमंड की बातें करना, ये गंभीर पाप है। आणि चौथं, तोंडाच्या द्वारे अहंकाराच्या गोष्टी काढणे हे गंभीर पाप आहे. परमेश्वर कभी नहीं चाहेगा कि हम घमंड की बातें करें, आणि देवाची कधीच अशी इच्छा नसेल की आपण अहंकाराच्या गोष्टी काढाव्या. खास करके एक दूसरे के साथ या परमेश्वर के साथ. आणि खास करून एकमेकांसोबत किंवा देवासोबत. परमेश्वर ने प्रार्थना के विषय पे 2 व्यक्ति का उदाहरण दिया था. आणि देवाने प्रार्थनाच्या बद्दल 2 व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. चुंगी लेने वाला आणि पहिला आहे कर एक घेणारा शास्त्री फरस. आणि शास्त्री आपको पदार्थ. मालूम है वो घमंड से परमेश्वर के सामने प्रार्थना कर रहा था. उसने कहा कि हे परमेश्वर, मैं इसके समान पापी नहीं हूँ. मैं दिन में 2 बार प्रार्थना करता हूँ, आणि तो दान दशांश देता हूँ, मैं उपवास करता हूँ, हफ्ते का 2 बार उपवास करता हूँ. है ना, तो वो घमंड कर रहा परमेश्वर के सामने, घमंड से बोल रहा. आणि तो देवासमोर अहंकाराने भरून तो प्रार्थना करत वो होता. उपवास कर रहा था, वो परमेश्वर पर उपकार नहीं कर रहा था. आणि तो उपवास करून तो देवावरती उपकार करत वो दान नव्हता. दशांश डाल रहा था, वो भी उपकार नहीं कर रहा. आणि तो दान दर्शन टाकत होता हे देवावरती उपकार नव्हतं. वो चर्च में आकर, आराधनालय में आकर प्रार्थना करता है या घर में प्रार्थना करता है, वो भी उपकार नहीं है परमेश्वर का. आणि तो चर्चमध्ये येऊन किंवा आराधनालयामध्ये येऊन किंवा घरामध्ये जर तो प्रार्थना करतो तो देवावरती उपकार यहाँ नाही तक वो करत. चुंगी लेने वाले से बेटर है, आणि परत की तो जो कर घेणार आहे त्याच्यापेक्षा हा उत्तम आहे. तो भी वो परमेश्वर के लिए उपकार नहीं कर रहा है. आणि तरी सुद्धा तो देवावरती उपकार नाही करत तो आहे. इसीलिए वो घमंड की बातें. आणि म्हणून या अहंकाराच्या गोष्टी उस आहेत. चुंगी वाले ने क्या कहा, आणि तो जो कर घेणार आहे तो काय म्हणाला है ना, ऊपर न देखते हुए छाती बदल कर कहा, मैं पापी हूँ, मुझे माफ कर. आणि त्यांनी वरती सुद्धा पाहिलं नाही आणि छाती बदलून तो म्हणाला की देवा मी पापी आहे मला क्षमा कर. तो उसने ना परमेश्वर के साथ ना उस व्यक्ति के साथ घमंड की बातें की, अपने आप को लीन किया. तो जितना लीन करेंगे उतना ऊंचे होंगे. तो कभी कभी हमारे अंदर घमंड की बातें निकलती हैं. तो इसीलिए हमने इस विषय पे देखा था. तो ये भी एक गंभीर पाप है जब हम घमंड की बातें बोलते हैं परमेश्वर के साथ, परमेश्वर के लोगों के साथ, परमेश्वर के लोगों के विरोध में, क्योंकि घमंड की बातें. तो ये घमंड की बातें भी एक गंभीर पाप है. आणि गंभीर पाप मतलब जिसका न्याय किया जाएगा. आणि गंभीर पाप म्हणजे ज्याचा न्याय केला जाईल. यहाँ हनोक इस विषय पे खास बता रहे हैं पवित्र आत्मा से भरकर. आणि हनुक या विषयाबद्दल खास सांगत आहे पवित्र आत्म्याने भरून. है ना, ये गंभीर बात यानी वेरी सीरियसली, मतलब इसे आप हल्के में मत लो. आणि ह्याला तुम्ही हलक्यामध्ये घेऊन नका. जैसे बहुत सारे झूठ, चोरी, ये सब हल्के में लेते हैं, गिर गए प्रभु माफ कर दे. लेकिन इसको परमेश्वर कहता है हल्के में नहीं लेना. आणि खोटं बोलणं किंवा चोरी याला आपण हलक्यामध्ये घेतो, परंतु देव आपल्याला सांगत आहे की ह्याला तुम्ही हलक्यामध्ये घेऊन और नका. 5वां, आणि 5वां अपने लाभ के लिए मुंह से बड़ाई करना. कोई लोग देखो करा ना LIC, असं काय करता, असं नाही, तुम्हाला LIC मध्ये खूप फायदा आहे, तुम्ही तर काय बाबा, तुमची तर बाबा काय विचारायलाच नको, एवढे पैसे कमवता, है ना. तो इस रीति से लोग कैसे वाहवा करके बड़ाई करके, क्योंकि उसको कमीशन मिलेगा उसका. आणि कारण त्या व्यक्तीला त्याचं कमिशन भेटणार आहे. है ना, इसीलिए वो बेफिजूल में करेगा क्या, आणि तो व्यर्थामध्ये करेल का, नहीं करेगा. आणि नाही तो करणार. ये भी एक गंभीर पाप है, किसी के ऊपर अपना कमाई करना. आणि हे सुद्धा एक गंभीर पाप आहे की कोणा दुसऱ्यावरती स्वतःची कमाई करणं. किसी को गए कोई, हम लोग जब किसी को मदद करते हैं, आणि जेव्हा आपण कोणाला तरी मदत किसी करतो को पानी के हेतु से या हमको कुछ दे करके हम हेल्प नहीं करते. आणि काही प्राप्त करण्याच्या हेतूने किंवा त्यांना त्याच्याकडून काही भेटेल या हेतूने आपण मदत नाही करत. सही है, करेक्ट है. लेकिन अभी कभी कभी वो हमको क्या कहाँ लेके जाते हैं, चला ना एक वड़ा पाव तरी खावा, असं बोलते हैं. तो ठीक है, खाने में कोई पर अगर वो रिटर्न फेयर करने के उद्देश्य से देता है तो नहीं करो, है ना. मैं भी अभी व्यक्ति को सोनार की दुकान में लेके गई थी. आणि मी एका व्यक्तीला सोनाराच्या दुकानाकडे घेऊन गेली कर्जा भरना था, आणि त्याला कर्ज भरायचं होतं. मिला नहीं त्याला. आणि त्याला कर्ज भरायचं होतं. अंकल को कर्जा भरना था और उनका बीवी का सोना था, उनकी बीवी मर गई थी और उनका घर का टैक्स बहुत निकला था. तो उसको बोले क्या करते, मैंने इसको पूछा, तो बोले जा तेरा पैसा है तो करके दे दो गोल्ड ये करने के लिए. मैं गई, उनको लगा अब तक जितने लोगों ने उनको गोल्ड के शॉप में लेके गए उसका 10% कमीशन खाया. आणि आतापर्यंत जेवढी लोक त्यांना सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेले त्याचं 10% त्यांनी कमिशन खाल्लं. तो उनको लगा शायद मैं भी ऐसे ही करूँगी. आणि त्यांना असं वाटलं की शाळेत मी सुद्धा असंच करेन. वो उसमें से पैसा निकाल के मेरे हाथ में दिए आणि त्याच्यापैकी पैसे काढून त्यांनी माझ्या हातामध्ये दिले. और मैंने बोला ये पैसा क्यों मेरे हाथ में क्यों दे रहे हो.
आणि मी त्यांना विचारलं की हे पैसे तुम्ही माझ्या आपने हातामध्ये अगर दिले नाही. मदद किया ना, पहचान लगाया ना, आणि तुम्ही तुमच्या ओळखीच्या द्वारे माझी एवढी मदत केली ना. तो पहचान लगाया क्योंकि मैं आपको जानती हूँ, मेरे पति जानते हैं, आप अच्छे आदमी हैं, आप हमको धोखा नहीं देंगे, इसीलिए हम आपको सोना के दुकान में लाए। और इसके पीछे हमको कुछ नहीं चाहिए, ये आपका पैसा है या आप ही करें। वो शौक हो गया, और रजिस्ट्री वाले लोग भी शौक हो गए। वो बोलते हैं ओ भाई ये मैडम वैसी टाइप की नहीं है। मैं ज़्यादा बोलने से पहले वो लोग ही बोलती है, चलो अच्छा नहीं, फिर आप ये तो खाओ, नहीं आप ये तो खाओ, बोले नहीं आप मुझे उसके बदले में कुछ देना चाहते हो मत। आणि जर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये मला काही द्यायचं आहे तर मग तुम्ही नका देऊ. ऐसा आणि असं नका करू. फिर आखिर में उन्होंने फ्रूट लाए, बोले मैं एज ए पास्टर बोलकर आपको दे रहा आणि शेवटी त्यांनी फळं आणले आणि ते म्हणाले की तुम्ही एक पास्टर आले आणि म्हणून मी तुम्हाला देत आहे. तो फिर मैंने लिया, मैंने ये काम किया बोलकर मुझे कुछ रिटर्न कर मत करो। आणि मी तुमचं हे काम केलेलं आहे म्हणून त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काही देऊ नका. क्यों? क्योंकि अक्सर लोग क्या करते हैं, किसी को मदद करते और उसका कमीशन निकालते हैं। आणि काही लोक नेहमी काय करतात, कोणा दुसऱ्याची मदत करतात आणि त्याच्यावरती कमिशन और काढतात. पहले हम लोग को भी पहले बोलते चलो उल्लासनगर को चलो, हाँ, और वो लोग पहले ही जाके बोलते थे कस्टमर लाएगा तो मेरा कमीशन देना। वो दुकानदार पहले ही कमीशन उसको फिक्स उसमें ऐड भी करके आपका 25,000 हुआ है, वो हुआ रहता है 20, आणि झालेलं असं 5,000 कमीशन। आणि 5,000 त्यांची कमिशन. दुकानदार ने खुद बोला अगर आप किसी को बिना सपोर्ट के लाओ तो हम आपको कम करके देंगे, क्योंकि आप किसी के द्वारा आते हो तो हमें तो कमीशन निकालना पड़ता है। तो समझा, तो लोग अक्सर, तो ये एक बड़ा गंभीर बात है जो हम यहाँ देखते हैं, जिसके विषय में परमेश्वर ने कहा है कि पवित्र आत्मा कहता है न्याय किया जाएगा। आणि हे मोठं गंभीर पाप आहे आणि ज्याच्याबद्दल पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की या सर्व गोष्टींचा न्याय केला जाईल. तो आज हम देखेंगे असंतुष्ट, आणि आज आपण पाहणार आहोत असंतुष्टपणा. निकाला आपने नीतिवचन नीतिसूत्रे 27, अध्याय 27, प्रोवर्ब्स नीतिसूत्रे प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 27 अध्याय 27 और वर्स 20, आणि त्याचं 20. नीतिवचन नीतिसूत्रे 27 अध्याय 27 त्याचं 20. अधोलोक व विनाशकाल ही कधी तृप्त होत नाही. फिर से अधोलोक व विनाशकाल हाँ, अधोलोक और विनाशकाल विनाश का स्थान, यानी हाँ? विनाश लोक, जहाँ जिसे अधोलोक कहते हैं, जिसे नरक कहते हैं हमारी भाषा में, वो कभी भी तृप्त होत नाही. वो कभी भी तृप्त नहीं होती। उसका उदाहरण है आइज़ाया 5, जिसमें लिखा है कि अधोलोक ने अपना मुंह बेपरिमाण, अभी हमारा मुंह कितना खुलेगा, इतना ही खुलेगा ना, इससे ज़्यादा खुलेगा क्या? आणि याच्यापेक्षा जास्त कभी उघडेल कभी का? दांत वाला डॉक्टर बोलेगा खड़ा, और हाँ, तो इससे ज़्यादा कैसे खुल सकता है? आणि याच्यापेक्षा जास्त कसं उघडू शकतो? है ना, इलास्टिक नहीं है ना कि ये ज़्यादा खुले, जितना खुलेगा उतना ही खुलेगा। लेकिन ये अधोलोक इलास्टिक के जैसा है, उसने तो बेपरिमाण खोल दिया है, यार धड़ाधड़ धड़ाधड़ धड़ाधड़, लोग जाकर भी बोलती नहीं है बस भर गया है, बोलती नहीं बस, कभी नहीं बोले। आप वहाँ पर ध्यान से सुनो, अधोलोक व विनाशकाल ही कधी तृप्त होत नाही. कभी तृप्त नहीं होते, तृप्त नहीं, असंतुष्ट है। इसे बोलते दो, आओ आ जाओ, अरे चोर लोग आओ, डाकू लोग आ जाओ, मूर्ति पूजा लोग आ जाओ, बेवड़े लोग आ जाओ, बेस्ती लोग आ जाओ, आ जाओ, आओ आओ आओ, मैं इधर हूँ, आओ। है ना? आपको एक गिलास पानी दिया, आणि जर 2 ग्लास पाणी दिलं, 2 ग्लास ग्लास, आणि 4 ग्लास, 4 ग्लास कितना पी सकेंगे? आणि किती पिऊ शकता? बाद में आप क्या करोगे? आणि नंतर तुम्ही काय कराल? मेरे को तो 2 ग्लास में ही हो जाएगा बाहर, लेकिन ये वो वक्त ही नहीं है, ये बोलती दो तो और दो। आणि आणखी मागणी करते. असंतुष्ट का मतलब तृप्त न होना। आणि असंतुष्टपणा म्हणजे कधी तृप्त न होणं. तो इस असंतुष्टता के साथ लालच और भौतिक यानी संसार की वस्तुओं, पैसा के पीछे भागने वाला, आणि असंतुष्टपणासोबतच लोभ आणि जे जगतिक गोष्टी आहेत त्या जगतिक गोष्टींच्या पाठीमागे धावणार, ये उससे जुड़ा हुआ पाप है। आणि हे त्याच्यासोबत जोडलेलं पाप आहे. और एक हम वचन पढ़ेंगे, आणखी एक वचन वाचूया. नीति वचन नीतिसूत्रे 30:30, अध्याय 30, नीति वचन नीतिसूत्रे 30 अध्याय 30 15 से 17, आणि त्याचं 15 ते 17. नीति वचन नीतिसूत्रे अध्याय 30 अध्याय 30 उसका 15 से 17। आणि त्याचं 15 ते 17.
जळवेच्या 2 कन्या आहेत, त्या दे दे असे ओरडत असतात. हाँ, जिसमें मैंने अभी आपको थोड़ा सा मैं बताया, हम लोग बार बार क्या बोलते दे दे, और वैसे ही असंतुष्ट लोग हमेशा क्या बोलते दे 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 दे, बस नहीं बोलते. आणि काफी हो बस गया. नाही बोलत. आणि आपण पूर्ण झालं. ऐसा नहीं बोलते. आणि या रीतीने नाही बस बोलत. दे दे दे. वैसे ही असंतुष्टता हमेशा मांगती लेती रहती है, वो कभी तृप्त नहीं रहती, बस नहीं बोलती. आणि त्याच रीतीने असंतुष्टपणाने मागत राहतात आणि कधीच ते बस नाही बोलत. कधी तृप्त होत नाही अशा 3 वस्तू आहेत. हाँ, कभी तृप्त नहीं होती, ऐसी 3 बातें हैं. पुरी म्हणून कधी म्हणत नाही अशा 4 वस्तू आहेत. काफी हो गया बोलकर 4 वस्तुएं हैं. त्या आहेत अधोलोक. हाँ, पहला जैसे अधोलोक कभी बोलता है बस हो गया, भर गया है, पिता भी मत भेजो. आणि अधोलोक कधी म्हणतात की आता बस झाला, आता भरलेला आहे, आणखी तू पाठवू नको. नो एंट्री, फुल हाउसफुल. आणि हाऊसफुल झालेला ऐसा आहे. बोर्ड लगाया जाता है क्या? असा बोर्ड लावला जातो का? हमेशा लिखा रहता है एम्प्टी, कम. आणि नेहमी लिहिलं जातं की आता खाली आहे, तुम्ही या. आओ, जगह है. आणि या आणखी जागा आहे. आगे दूसरा, वांझे से उदर. हाँ, जो बांझ देती है वो कभी बोलती है कि मुझे नहीं चाहिए बच्चा. वो क्या बोलती है? मुझे दे बच्चा, मुझे मिलने दो, मुझे चाहिए, मुझे चाहिए, मुझे चाहिए. तीसरा, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी. हाँ, पृथ्वी कितना पानी कितने साल से, जब से बनाई है, जब से बारिश चालू हुई तब से वो पानी पी रही है. कभी बोली बस? आणि कधी म्हटली का बस? कितना पानी डालो तो भी ले लेती है ना. आणि किती पाणी टाकलं तरी ती घेते ना. नोहा के काल में आणि नोहाच्या काळामध्ये इतना पानी भर गया, आणि एवढं पाणी भरलं ऊंचे से ऊंचे पहाड़ भी डूब गए. आणि उंचाचे उंच डोंगर आहे ते सुद्धा डुबले. कितना मनुष्य की बुद्धि कि अरे हम पहाड़ों पे छुप जाएंगे. आणि मनुष्याची बुद्धी की आम्ही डोंगरावरती जाऊन जाऊ. परमेश्वर ने पहाड़ों को ही डुबा डाला. आणि देवाने डोंगरांना लोग डुबवलं. बोले अरे नोहा, खोला नहीं तुमने दरवाजा हमारे लिए, ठीक है हम पहाड़ों पे जाएंगे. पहाड़ पे गए सब लोग, लेकिन क्या हुए? पहाड़ ही डूब गए. आणि लोक डोंगरावरती गेलं पण काय झालं की डोंगर डुबून गेले. बहुत ऊपर पानी था. आणि डोंगराच्या खूप वरती पाणी होतं. सोचो इतना पानी. आणि विचार करा एवढं पाणी होतं. अरे आणि और फिर मेले. धीरे धीरे आणि मग हळूहळू ते पृथ्वी पानी पीने लगी. आणि पृथ्वी ते जे पाणी आहे प्यायला लागले. इतना पानी पिया पृथ्वी में, फिर भी वो सूखी है. देखो आणि पृथ्वीने एवढं पाणी प्यायलेलं आहे तरी सुद्धा ती सुकलेली आहे. कीचड़ है क्या? आणि दलदल है क्या? दलदल आहे का? तो इसलिए तीसरा मुद्दा एकदम करेक्ट है. पृथ्वी भी असंतुष्ट है, इसलिए लोग पानी लो, कितना भी लो, खून डालो, कुछ भी डालो, सब ले लेते. आणि म्हणून पृथ्वीवरती किती पाणी टाकलं तरी सुद्धा ती घेते. आगे पुरे म्हणून कधी न म्हणणारा अग्नी. आग, आग कभी बोलता है क्या बस? वो भी जलती रहेगी. एक बार बढ़ती जाएगी, कभी बुझती नहीं. वैसे ही प्रियो, आज बाइबल में हमें यहाँ ये बताया है, असंतुष्टता का मतलब है असंतोष, यानी तृप्त न रहना, बस ऐसा होता है. और बाइबल में एक ऐसा व्यक्ति है जिसका नाम है, कोई बोल सकता है, जो असंतुष्ट था. आणि जो असंतुष्ट होता. यीशु ने उसका नाम लिया है, ठीक है. और एक क्लू देती हूँ, यीशु ने उसके नए करार में उसका नाम लिया है, लेकिन वो विश्वास के हॉल में नहीं है. इब्रानियों की 11वें अध्याय में नहीं है. हाँ, सुलेमान एक असंतुष्ट व्यक्ति था. आणि सुलेमान हा एक असंतुष्ट व्यक्ती बाइबल होता. में उसका बारे में एक ऐसा उदाहरण है बाइबल में जो कभी तृप्त नहीं हुआ. आणि बायबलमध्ये त्याच्याबद्दल एक असं उदाहरण आहे जो कधीच तृप्त नाही किसी झाला. चीज़ की कमी नहीं थी. आणि कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती त्याच्याकडे. पैसों के लिए, आणि घर के पैशासाठी, लिए, घरासाठी, स्त्री के विषय में, आणि स्त्रीच्या ये बाबतीत, सब आपको मालूम है. आणि सर्व यहाँ तक उदाहरण खाने पीने के विषय पर भी आणि इतर खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा. कुछ कम था उसको, आणि काही कमी होतं का त्याला. फिर वो असंतुष्ट रहा. आणि तरी सुद्धा तो असंतुष्ट नाही झाला. इसीलिए समुपदेश के अध्याय में हम देखेंगे, अभी हम थोड़े से समुपदेश के वचन हम पढ़ेंगे. आणि उपदेशक अध्यायात आपण वचन वाचूया. कि देखो उसने कंप्लीट 6 अध्याय तक उसने अपनी असंतुष्टता यानी वो सेटिस्फाइड नहीं. अभी देखो उसके पास 1000 बीवियाँ थी. आणि त्याच्याजवळ 1000 बायका होत्या. तभी वो औरतों को ढूंढ रहा था. आणि तरी सुद्धा तो स्त्रियांना शोधत होता.
पहला अध्याय निकालो। उसके पास कितने सारे महल थे, बगीचे थे, आणि त्याच्याजवळ किती सारे महल आणि बगीचे होते, लेकिन वो खुश नहीं था, तृप्त नहीं था। आणि तरी सुद्धा तो खुश नव्हता, तृप्त नव्हता। पढ़ेंगे सर्वोपदेशक उपदेशक और उसका अध्याय 2 अध्याय 1 और उसका पहले दो वचन पढ़ो। आणि त्याचं वचन दोन, व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ। हाँ, क्या कह रहा है वो? आणि तो काय म्हणत आहे? सगळं व्यर्थ है, आणि सर्व काही व्यर्थ आहे। मतलब तृप्त ही नहीं हुआ, आणि कारण तो तृप्तच झाला नव्हता, इसलिए वो बोला सब व्यर्थ है। आणि म्हणून तो म्हणाला की सर्व काही व्यर्थ अभी आहे। देखो उसने क्या क्या किया, आणि आता बघा त्याने काय काय केलं। पढ़ेंगे दूसरा अध्याय का अध्याय 2 पहले अध्याय का पहला 8 भी पढ़ लो, आणि पहिल्या अध्यायाचं 8वं वचन, 8 पढ़ लो, 8 पहिला अध्याय पहिला अध्याय 8 वचन। आणि त्याचं 8वं वचन, सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही, ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचं समाधान होत नाही। इतना सब कुछ देखा फिर भी हाँ बस काफी हो गया, नहीं वो अतृप्त ही रहा। अभी हम पढ़ेंगे 4 से। आणि 4थ्या वचनापासून, एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ते सदा कायम राहते। नहीं 2 का 4, 2 ते 4, मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारी बांधली, द्राक्षांचे मळे लावले, मी आपल्यासाठी बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावली, वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करवले, मी दास दासी खरेदी केल्या, माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते, किल्लारी व कळप यांचे मोठे धन माझ्याजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरूशलेमेत कोणाजवळ नव्हते, मी सोन्या रुपयाचा आणि राजाजवळ असणाऱ्या देशदेशीच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला, स्वतःसाठी गाणारे व गाणाऱ्यांनी मिळवल्या आणि मानवपुत्राला रजवणाऱ्या अशा बहुत उपस्त्रियांनी ठेवल्या, असा मी थोर झालो, माझ्यापूर्वी यरूशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो, तरी माझा विवेक कायम होता, मैं उससे भी बढ़कर हुआ। आगे माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही। हाँ, उसका जो जो इच्छा हुआ, लालसा जो जो उसकी हुई, उसने सब पूरी की। ओपनली कहता है, मतलब किसी चीज की कमी नहीं थी उसको। आणि कोणत्याच गोष्टीची त्याला कमी नव्हती। हाँ, मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही, सब आनंद लिया उसने, फाइनेंशियली, फिजिकली, स्पिरिचुअली, मेंटली, सब हर प्रकार का आनंद उसके सामने था, किसी घटी नहीं थी। कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे, या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले, मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले तर पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता। भूतलावर हे मतलब उसने देखा ये वायु पकड़ना, मतलब उसमें वो खुश नहीं था। आणि त्याच्यामध्ये तो आनंदित नव्हता, तृप्त नव्हता। आपको मालूम है वो तृप्त क्यों नहीं था? आणि तुम्हाला माहिती आहे की तृप्त का नव्हता? वो आत्मिक नहीं था। आणि तो आत्मिक नव्हता। जो आत्मिक होता है वो सबसे पहला क्या होता है? आणि जो आत्मिक असतो तो सर्वात पहिले काय म्हणतो? प्रभु है ना मेरे पास, आणि प्रभू आहे माझ्याकडे, तेरे पास सब है। आणि माझ्याजवळ सर्व काही आहे। अरे इतना बड़ा घर नहीं है, आणि एवढं मोठं घर नाही, छोटा घर है लेकिन मेरे साथ प्रभु है इस घर में। आणि लहान घर आहे परंतु प्रभु माझ्या सोबत देखिए बड़े आहे। घर में जो 5 पकवान है, मेरे घर में दाल चावल भाजी चपाती है, लेकिन मैं संतुष्ट हूँ, मैं प्रभु मेरे साथ। आणि ठीक आहे की मोठ्या घरामध्ये 5 पकवान आहे परंतु माझ्या घरामध्ये भाकर भाजी आणि डाळ वगैरे आहे आणि मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे। मतलब आपको मालूम पड़ा प्रभु यीशु जिसने ये सोचा कि प्रभु यीशु ही महान है, सब कुछ है, वो व्यक्ति सब में संतुष्ट होता है। आणि जो व्यक्ती असा विचार करतो की प्रभु येशू सर्व काही आहे, तो महान आहे आणि तो व्यक्ती सर्व काही इसका प्रॉब्लम संतुष्ट क्या असतो। हुआ? इसे परमेश्वर से भी ज़्यादा पैसा, नाम, ऐशो आराम, ये उसने उधर ज़्यादा ध्यान लगाया। उसको लगा ये है मैं खुश, संतुष्ट। उसे बोला मैं सब कुछ उपभोग किया, आणि तो म्हणाला सर्व गोष्टींचा उपभोग मी घेतला, लेकिन तृप्त हुआ आणि तृप्त झाला का? नहीं ना। नाही आहे ना। बाइबल में सबसे बेस्ट एक उदाहरण है। मैंने जब ये वचन तैयार किया तो उस समय मैंने प्रभु को पूछा, प्रभु बाइबल मध्ये असा
कौन सा व्यक्ति है जो असंतुष्ट था, क्योंकि एग्जाम्पल भी हमें लेना पड़ता है ना बाइबल का। तो लोगों ने कहा सुलेमान उसके पास तो प्रभु सब कुछ था, आणि त्याच्याकडे तर देव सर्व काही तो होतं. बोलता है हाँ, लेकिन समुपदेशक में वो क्या कहता है कि मैंने सब कुछ बनाया, औरतें रखी, नाचने वाले गाने वाले रखे, लेकिन मैं फिर भी अतृप्त रहा. आणि उपनिषद अध्यायामध्ये 22 किलो त्याने त्याच्याकडे सर्व काही होतं, नाचणारे गाणारे आणि खूप सारे बायका त्याने केल्या, तरी सुद्धा तो असंतुष्ट तो होता. मैंने पूछा प्रभु फिर अतृप्त क्यों रहा? आणि मी देवाला विचारले की देवा तो अतृप्त का राहिला. उसने ये कहा कि उसके पास यहोवा नहीं था, आणि देवाने मला उत्तर दिलं की त्याच्याकडे यहोवा देव नव्हता. क्योंकि उसके काल में यहोवा ही था. आणि कारण त्याच्या काळामध्ये तर यहोवाच होता वो जब तक मंदिर बनाने तक आणि मंदिर बनलेपर्यंत उसका ध्यान यहोवा पे था. आणि त्याचं जे लक्ष आहे ते देवाकडे होतं. जैसे मंदिर बनाया उसको लगा मेरा ड्यूटी खत्म, मेरा काम खत्म हो गया, अभी मैं मेरा जी सकता हूँ. आणि जब जसं तक मंदिर बनाने का टाइमिंग उसका था, कितना साल लगा मंदिर बनाने के लिए? 7 साल. आणि 7 वर्ष और उसका महल बनाने के लिए आणि त्याचं 13 घर साल. बनवण्यासाठी 13 वर्ष. तो 7 साल में मंदिर बनाने के बाद में उसने अपने 13 साल घर को बनाने के लिए ले लिया, लेकिन उस 7 साल तक वो प्रभु के पास प्रभु प्रभु प्रभु, लेकिन 7 साल के बाद उसका इच्छा क्या हो गया, अब मैं कुछ भी कर सकता हूँ, इसलिए उसने मिस्र की स्त्री से विवाह किया. फिर उस औरतों ने बोला मेरे लिए भी मंदिर बना, हमारे लिए भी मंदिर बना, ऐसा करके वो भटक गई. ऐसे करके 1000 औरतें उसकी हो गई. तो यहोवा से उसका मन भटकने के कारण, जिसके पास परमेश्वर है वो तृप्त है, आणि ज्याच्याकडे देव आहे तो तृप्त आहे. जिसके पास परमेश्वर नहीं वो कभी तृप्त नहीं रहेगा. वो बोलेगा मुझे और चाहिए, ये चाहिए, ये चाहिए. अभी घर हुआ तो घर में सोफा सेट ही चाहिए, सोफा सेट ही हुआ तो सोचेंगे एसी चाहिए, एसी दिया तो सोचेंगे अभी मुझे डाइनिंग टेबल चाहिए, डाइनिंग टेबल हो गया तो सोचेंगे मुझे किचन में ट्रॉली चाहिए, ट्रॉली हो गया तो ऐसे कुछ ना कुछ. आपको समझ में आ रहा है? आवश्यक वस्तुएं होनी लेनी है, आणि आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. लेकिन अतृप्तता, यानी ये अतृप्तता की साइन थे सुलेमान के अंदर, क्योंकि उसके पास यहोवा नहीं था, उसका मन यहोवा के पास नहीं था, यहोवा उनसे दूर हो चुका था. आणि यहोवा इस्राएलियों के पास परमेश्वर दूर में लोग आ रहे थे, मंदिर में आराधना कर रहे थे, लेकिन वो नहीं था, जिसने मंदिर बनाया वो नहीं था. आपको समझ में आया? इसलिए सबसे बड़ा असंतुष्ट व्यक्ति जिसके पास सब कुछ होकर वो असंतुष्ट था. क्यों था? क्योंकि उसके पास परमेश्वर नहीं था. बाइबल में लिखा है कि तिमोथी की पत्री अध्याय 6 में लिखा है. आणि बायबलमध्ये तिमोथेचं पत्र अध्याय 6 मध्ये दिलेलं आहे. फर्स्ट तिमोथी चैप्टर 6 वर्स 9 and 10 में लिखा है. आणि पहिला तिमोथी अध्याय 6 त्याचं 9 आणि 10 मध्ये दिलेलं आहे. समुपदेशन में आप कुछ रख देना, अभी हम वापस समुपदेशन में जाएंगे. 2-3 वचन हम देखेंगे. पहले वो इस वचन में पढ़ेंगे. पहला तिमोथी अध्याय 6 9-10. पहिला तिमोथी अध्याय 6 त्याचं 9 आणि 10. परंतु जे धर्मान होऊन पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण दरिद्राचे लोक सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून किती विश्वासापासून भोगलेले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्पाच्या केदारी भोसकून घेतलेले आहे. 9 का पहले का पढ़. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढा तृप्त असावे. क्या लिखा है? हमारे पास अन्न वस्त्र है, हमारे पास खाने के लिए है, पहनने के लिए कपड़ा है, रहने के लिए घर नहीं है. ऐसा देखो, घर के विषय पर भी यहाँ नहीं बोला है. फिर से वही लाइन पढ़ना जो अभी पढ़ा 8वां है ना वो वचन. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढा तृप्त असावे. आपके पास अन्न है, भले घर नहीं है, लेकिन भाड़े का घर है. आप कपड़ा पहनते हो, अच्छे से अच्छा बस तृप्त हो जाओ. क्यों? क्योंकि आपका घर ऊपर है. इधर घर रखोगे तो भी इधर छोड़ के जाने वाले हैं. तो आप ऐसा मत सोचना अरे वाह काय तो फ्लॅट होता, किती छान घर आहे, तो किती छान. छोड़ो. बाइबल क्या कहता है? खाने के लिए अन्न, पहनने के लिए तृप्त हो जाओ बस. मैंने फैमिली को बोला, आणि मी एका कुटुंबाला सांगितलं हाँ दो जगह में ये उत्तर मिलता है. देखो, मैंने एक फैमिली को पूछा कि तुम्हाला मुलं बाळा नाही, और आपको बच्चे नहीं है एक आहे तर ते धड नाही, और एक है लेकिन वो अच्छा नहीं है. धड नाही. हां ठीक आहे, अच्छा नाही. आणि म्हटलं तुम्हाला घर पण नाही. और आपको घर भी नहीं है. पण ती काय बोलली? और उसने क्या उत्तर दिया? देव खायला देतो, और परमेश्वर खाने के लिए देता है अंगाला कपडे देतो, और पहनने के लिए वस्त्र देता है. बस झालं.
और उतना ही काफी देव है। आहे ना, और परमेश्वर है ना, स्वर्गात जाऊ और स्वर्ग में जाएंगे तो स्वर्गामध्ये माझं घर असेल. और स्वर्ग में मेरा घर होगा। मी आता इथे जेवढे पैसे देवाला दिले ते सगळे मला वरती भेटतील. और यहाँ पर जितना पैसा मैंने परमेश्वर को दिया है उतना सारा पैसा मुझे ऊपर जाकर मिलेगा। मला देव भेटला ना, और मुझे परमेश्वर देव मिला आहे है ना, और परमेश्वर मी है ना, सर्वात श्रीमंत आहे. और मैं सबसे अमीर हूँ। चांगलं वाटलं. तेव्हा माझी डोक्यात एक ट्यूबलाईट भेटली की अरे हां खरी गोष्ट आहे. ती मला त्याच्या पत्रात पण लिहिले खाणं आणि कपडे हेच लिहिले. सिर्फ खाना और पहनने के लिए कपड़ा दिया है. पता है कि घर है करके तो तृप्त रहो. यानी काय फिर से वही आठवा आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त असावे उसी में तृप्त रहो. आणि त्याच्यावर तृप्त राहा. मेरे पास कुछ नहीं, मेरा बेटा नहीं, मेरी बेटी नहीं, मेरे घर नहीं, मुझे कुछ नहीं, लेकिन खाने के लिए बाबा है ना आज लोगों को वो भी नहीं मिल रहा. आणि आज लोकांना ते सुद्धा भेटत कचरे नाही में से लोग जाके खाते नहीं. आणि कचऱ्यामधून लोक जाऊन खातात लोग भीख मांगते हैं. आणि लोक भीक हम मागतात तो नहीं कर रहे. आणि आपण ते तर नाही करत लोग फटे पुराने कपड़े पहन रहे. आणि लोक पाडलेले वस्त्र घालतात प्रभु अच्छा कपड़ा दे रहा है. आणि देवाने आपल्याला चांगले दिलेले आहे इसलिए तृप्त रहो. आणि मग त्याच्यामध्ये तृप्त असतात. मालूम हुआ. अभी वापस हम सब उपदेशक में जाएंगे आणि पुन्हा आपण उपदेशकमध्ये जाऊया. और चौथा अध्याय निकालेंगे, अध्याय 4 उसका 8वां वचन. आणि त्याचा 8वं वचन. समुपदेशक उपदेशक अध्याय 4 अध्याय 4 उसका 8वां वचन. आणि त्याचा 8वं वचन. कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही. हाँ, पृथ्वी पर देखो इंसान का अतृप्तता यानी असंतुष्टता. कोई कोई लोग अकेले रहते आणि खूप लोक एकटे राहतात उनका कोई नहीं, आणि त्याचं कोणच नाहीये. फिर भी आगे. त्याला पुत्र किंवा बंधू नाही ना उसको ना बेटा है ना भाई है. तरी त्याच्या कष्टाला अंत नाही. हाँ, उसको वो काम करता ही रहता है, पैसा जमा करता ही रहता है, बैंक में पैसा जमा करके ही रखता है. हाँ, कम खाएगा, पेट को मारेगा, कष्ट करके एकदम पेट को एकदम ये करके 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 और फिर आगे व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. उसकी आंखें धन से तृप्ति ही नहीं होती है. उसका आँख बोलता ही नहीं अरे मैं अकेला हूँ किसको रख के जाऊँगा. अभी देखो बदलापुर का MLA ना आगे ना पीछे कोई है, लेकिन कितना पैसा जमा करके रखता है. जाएगा तो किसको छोड़ के जाएगा. चलो बच्चे हैं तो चलो अपने बच्चों को रख के गए, ऐसा बोल सकते हैं ना. ऐसे कितने उदाहरण हैं. आणि अशी खूप सारी उदाहरणं आहेत. नहीं तो वही तो मैं बोला ना कि ऐसे किसकी छोड़ के किसके लिए छोड़ा. अभी चलो बच्चा है तो चलो बच्चों के लिए छोड़ के गए. आणि बच्चा भी नहीं है. आणि मुलं सुद्धा नाहीये. यहाँ क्या लिखा है आणि इथं काय केलेलं आहे. कि कोई कोई लोग अकेले हैं, आणि काही लोक एकटे बेटा भी आहेत. नहीं, आणि मुलगा पण भाई भी नाही, नहीं, भाऊ सुद्धा नाही. लेकिन फिर भी काम कर रहे हैं. आई काम करो, काम करा लेकिन सिर्फ पैसा 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 करके तृप्त नहीं हो रहा है और अपने जीवन में सुख रहित रहता है. सुख रहित यानी बाबा मैंने कमाया, चलो आज मैं मटन खा के खा रहा हूँ, जी रहा हूँ, अच्छे कपड़े पहना. आज देखो कितने लोग अकेले रहते, फटे पुराने झोपड़े में रहकर ऐसे करके गरीब दिखाएंगे उनको, जबकि बैंक में बहुत पैसा, आणि बँकेमध्ये खूप सारे पैसे आहेत. बहुत पैसा. आणि खूप पैसे आहेत. सोचिए अरे बाप रे एवढे पैसे बँकेत आहे. और इतना पैसा बैंक में है. लेकिन खाने के लिए वो दाल चावल ही खाएंगे आणि खाण्यासाठी ते लोक फक्त डाळ आणि भात पुराने खाते कपड़ा पहनेंगे. आणि पांढरे कपडे घालते. हमारे बाजू में एक कुछ लोग रहते थे. आणि आमच्या बाजूला काही लोक राहायचे वो कभी उनका धंधा कितना भी अच्छा चले, आणि त्यांचा जो धंदा आहे तो किती चांगला चालू आहे कितना पैसा आने, आणि किती त्यांच्याकडे पैसे येऊ द्या. उसकी बीवी के ऊपर, उनके बच्चों के ऊपर, उनके ऊपर ना कोई फर्क, कुछ भी चेंजेस नहीं. आणि त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्या बायकोवरती आणि काही त्या व्यक्तीवरती कोणताच फरक होता. ना उनका खुद का घर था, वो भाड़े का घर था, भाड़े के घर पे रहते. आणि त्यांचं स्वतःचं घर होतं, ते लोक भाड्याच्याच घरामध्ये मुझे राहायचे. लगता था बहुत गरीब है. आणि मला वाटायचं ते खूप गरीब बात आहे. करते करते पूछा काम क्या करते हैं तुम्हारे पति. आणि बोलत असताना मी विचारलं की तुझा मला काम काय करतो. हमारा किराना का दुकान है. आणि आमचं किराणाचं दुकान आहे. चलता नहीं है. आणि चालत नाही का. बहुत चलता है. आणि खूप चालतं. बोले इतना चलता है तो तुम लोग ऐसे क्यों रहते हो. आणि मग एवढं चालतं मग तुम्ही असं काय राहता. हमारे लिए ऐसा ही है, इतना भी पैसा आने तो जमा करने का, खर्चा नहीं करने का. आणि आमच्याकडे असंच आहे किती पैसे आले तरी सुद्धा जमा करायचा, खर्च नाही करायचा. तो वो इतना सा सेव लाती थी, घाटिया लाती थी, उसकी भाजी बनाते थे और 4-5 जन मिलके खाते. घाटिया रहते, घाटिया की भाजी आपण खातो ना, पापड्या बिपड्या तो खातो ना, सेव की भाजी, सेव वैसा इतना से ही लाते थे. रोज का चावल लाते थे. मतलब तुम्हारा किराने का दुकान है ना, आणि तुमच्या किराण्याचं दुकान आहे. इकट्ठा माल क्यों नहीं भरती हो. आणि मग तुम्ही एकत्र सगळं सामान का नाही भरत. रोज मेरे से
आई रोज कोथिंबीर दे, कोथिंबीर दे, कढीपत्ता दे, कढीपत्ता दे, कांदा दे, कांदा दे, टमाटर दे, टमाटर दे, मिरची दे, मिरची दे, कभी कभी दाल दे। आई कधी डाळ हमेशा मांगती है। आणि नेहमी मागत राहायची. तुम्हाला इतना कमाते तो जाता किधर है रे? आणि बँक में। तुम्ही एवढं कमवून जातो कुठं बँकेमध्ये. आपको समझा? आई मला कुछ समजलं. लोग ऐसे भी हैं जो अपने खुद के लिए जितने सुख, जो यहाँ लिखा है देखो, क्या लिखा है, न उनकी आंखें धन से संतुष्ट होती है और न वो कहती है कि मैं किसके लिए परिश्रम करता हूँ, अपने जीवन की सुख रहित रहता हूँ, ये भी व्यर्थ और मेरा दुख हो रहा है। तो असंतुष्टता एक ऐसा स्पिरिट है जो लोगों को सिर्फ आँख पैसा और चाहिए, तृप्त नहीं होने के लिए देगा और खर्चा करने नहीं देगा। ठीक है, आगे और एक हम वचन पढ़ेंगे, 5वां अध्याय 5वां अध्याय और 10वां वचन। आणि त्याचं 10वं वचन. 5वां अध्याय 5वां अध्याय 10वां वचन। आणि 10वं वचन. ज्याला पैसा प्रिय पडतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. हम यहाँ आपको पहले ही बताया कि असंतुष्टता के साथ लालच ये जुड़ा रहता है, लालच स्पिरिट उसके साथ जुड़ी है, इसीलिए वो पैसों से प्यार करता है, संतुष्ट नहीं होता, तृप्त नहीं होता। जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ मिळत नाही, हेही व्यर्थ. तो इसलिए जितना वो पैसा जमा करेगा, जितना धन से प्यार करेगा, तो उससे कोई उसका फायदा होने वाला है क्या? नहीं ना, क्योंकि हमें परमेश्वर से ज़्यादा प्यार करना है धन से भी। आगे हम 6 का 7 पढ़ेंगे आणि आपण 6 ते 7 वाचूया. 6 का 7 6 उपदेशक अध्याय 6 उसका 7। उपदेशक अध्याय 6 त्याचं 7. मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहे तरी त्याच्या जीवाची तृप्ती म्हणून होत नाही. मनुष्य का सारा परिश्रम पेट के लिए होता है। हम काम क्यों करते हैं? आणि आपण काम का करतो? पोटासाठी और पेट के लिए. क्योंकि भूख लगती है, आणि कारण भूक एक लागते. टाइम का खाना चाहिए, आणि 3 वेळेचं आपल्याला जेवण 4 हवं टाइम का असतं. खाना चाहिए। आणि 4 वेळेचं जेवण हवं असतं. हम जरूरी नहीं ओनली 3 टाइम, कभी कभी 4 टाइम भी खाते हैं, आणि कधी कधी आपण 4 वेळा सुद्धा जेवतो. है ना। हमारे जिसके अभी आपके अगर घर में जानवर रखे होंगे वो भी तो दिन में 4-5 बराबर जो भी खाते हैं जानवर को भी डालते हैं, लिमिटेशन नहीं होता है, लेकिन फिर भी लिखा है तो भी मन नहीं भरता। मन नहीं भरता मतलब बस हो गया, काफ़ी हो गया, ऐसा नहीं होता। ठीक है, और एक हम वचन पढ़ेंगे 6 का 7 पढ़ा, हम पढ़ेंगे आइज़ाया यशया 29, अध्याय 29. आइज़ाया यशया 29 अध्याय 29 उसका 8वां वचन। आणि त्याचं 8वं वचन. कोणी भुकीला स्वप्नात जेवतो आणि जागावरून पाहतो तो पोट रितेच. कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागावरून पाहतो तो मूर्छित व तहानलेने व्याकुळ झालेला. तशी सियम पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल. क्या लिखा है यहाँ पर? यहाँ लिखा है यशाया आइज़ाया, लिखा तो यशया. मैं आपको बताती हूँ, असंतुष्ट रहना, खाना न मिलना, पानी न मिलना एक श्राप है। उन्हीं का अध्ययन में हम पढ़ेंगे अभी पहले 29 अध्याय आप निकालो, आइज़ाया 29 यशया 29 आणि त्याचं 8. लिखा है जैसे कोई भूखा स्वप्न में देखता है कि वो खाना खा रहा है, लेकिन जाग के देखता है खाना खा रहा है क्या? आणि जागून तो उठून पाहतो तो जेवलेला आहे भूखा ही हो। आणि उपाशीच आहे. प्यासा आदमी देखता है तो पानी पी रहा हो, लेकिन उठ के देखता है तो पानी पिया हुआ रहता है क्या? नहीं। यहाँ से उसका गला क्या होता है? मरा रहता है। वैसे ही उन सब जातियों की भीड़ की दशा होगी जो सिय्योन पर्वत में युद्ध करेगी। जो याद रखो, जो लोग सिय्योन के लोगों से, परमेश्वर के घर के लोगों से युद्ध करने का या बुरा काम करने के लिए प्लानिंग करते हैं, हाँ, योजना बनाते हैं, वो खाली निष्फल हो जाएगी। वो भूख के मारे, प्यास के मारे मरेंगे, यानी उनकी सक्सेस, उनकी योजना कभी नहीं होगी। वो एक स्वप्न के जैसा होगा। वो सपनों में देख रहे हैं कि अरे आए, मार के गए, पीट के गए, तोड़ फोड़ करके गए, उठ के देखेंगे तो कहाँ चर्च तो भर रहा है, हालेलुया कर रहे हैं, सब नटखट के सज के हालेलुया हालेलुया करके आ रहे हो। आपको समझा? ये इनके लिए है, इनके लिए जो संसार में मसीह विरोधी लोग हैं। परमेश्वर उनको स्वप्न दिखाता है कि ये तुम मसीहों को मार रहा है, लेकिन मार नहीं सके। ठीक है, उसी अध्याय का 55 पढ़ेंगे, 55। ये जो अभी हमने पढ़ा ना 29 का 8, इस वचन को, आज का वचन बोलकर भी हम स्वीकार कर सकते हैं कि आज के बाद जितने मसीह विरोधी लोग हैं वो एक स्वप्न में मारते हैं ऐसा देखेंगे, लेकिन 2 दिन में
जीवन के लोगों के साथ कभी भी नहीं करेंगे। हमें हम पढ़ेंगे 55 का 55 55 2 आणि 55 2. जे अन्न नव्हे त्यासाठी काम का देतात, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करतात. माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट हो. प्रयोग बाइबल में बताता है तुम्हें संतुष्ट होना है उसी वचन से ही और प्रभु के पास के द्वारा। प्रभु जो पानी देता है, प्रभु जो आत्मा देता है, प्रभु जो वचन देता है, प्रभु जो प्यार देता है, उसी से हम संतुष्ट हो सकते हैं। आणि जर आपल्याला संतुष्ट व्हायचं आहे तर फक्त देवाच्या वचनाच्या द्वारे, देव जो आपल्याला पाणी देतो त्याच्या आत्म्याच्या द्वारे आणि त्याच्या प्रेमाच्या द्वारे आपण फक्त संतुष्ट होऊ हम शकतो. कितना कमाएंगे आणि अगर आपण खाना किती खाएंगे तो खाएंगे, भी हमें भूख लगने ही वाली है। आणि किती जेवलं तरी सुद्धा आपल्याला भूक लागणार दिन भर नाही. में कितना पानी पिएंगे तो भी थोड़े टाइम के बाद हमें प्यास लगने ही वाली है। आणि दिवसभरामध्ये किती पाणी प्यायलं तरी सुद्धा आपल्याला तहान लागणारच प्रभु आहे. कहता है ये तो शारीरिक है, इसमें असंतुष्टता तब तक रहेगी जब तक तुम प्रभु के पास नहीं पहुँचते। लेकिन अभी प्रभु कहता है तुम्हें संतुष्ट होने के लिए तुम्हें क्या करना है, प्रभु के पास आना है। प्रभु ने क्या कहा, मेरे पास आओ और मन लगाकर मेरा सुनो, यानी वचन सुनो, और प्रभु जो दे रहा है उसे खाओ, यानी प्रभु भोजन खाओ, वचन खाओ, उससे तुम क्या रहोगे, संतुष्ट। तुम्हारे पास ऐसा लगेगा प्रभु ने ना असंतुष्टता एक श्राप है। आणि असंतुष्टपणा हा एक श्राप आहे. पहले आइज़ाया का 65 का 13 भी पढ़ेंगे, मतलब फिर इस अध्याय में आने की जरूरत नहीं है। आणि यशया अध्याय 65 त्याचं 13 वचन आपण वाचूया. आइज़ाया यशया 65 अध्याय 65 उसका 13 आणि त्याचं 13. याकरता प्रभु परमेश्वर म्हणतो, पहा माझे सेवक खातील पण तुम्ही उपाशी राहा. हमारा प्रभु कहता है जो लोग मसीह लोगों के अगेंस्ट में रहते हैं, मसीह लोगों के विरोध में रहते हैं, प्रभु उनको कहता है मेरे दास, मेरे चर्च के लोग मुझ पर भरोसा करते हैं, वो खाएंगे लेकिन वो भूखे रहेंगे। मेरे दास पिएंगे, तुम लोग प्यासे रहोगे, मेरे दास आनंद करेंगे और तुम्हें लज्जित होना पड़ेगा। प्रभु पर भरोसा रखने वालों को परमेश्वर खाना देगा, पानी देगा, उन्हें आनंद देगा, उन्हें कभी लज्जित होना नहीं पड़ेगा। आणि देवावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देव अन्न देईल, पाणी देईल आणि त्या लोकांना कधीच लज्जित व्हावं नाही लागेल. लेकिन जो लोग प्रभु के पास नहीं, आणि जे लोक देवाच्या जवळ नाही आहे, उस पर भरोसा करते नहीं, आणि त्याच्यावरती भरोसा ठेवत भूखे नाही, रहेंगे, आणि ते लोक प्यासे उपाशी रहेंगे, राहतील, तहानलेले राहतील, लज्जित हो, आणि ते लोक लज्जित होतील, तो कभी तृप्त नहीं हो। आणि ते लोक कधीच तृप्त होणार नाही. ये बातें हमेशा याद रखो। आणि ह्या गोष्टी नेहमी लक्षात प्रभु ठेवा. हमारे पास है, ये ज़्यादा अच्छा है। आणि प्रभु आपल्या जवळ आहे, सर्वात उत्तम हम आहे. मीका निकालेंगे, आपण मिखा काढूया. मीका अध्याय 6, मिखा अध्याय 6, मीका अध्याय 6 मिखा अध्याय 6 उसका 14, आयताचा 14, मीका अध्याय 6 मिखा अध्याय 6 उसका 14। आयताचा 14. तू खाएगा परंतु तृप्त न होगा, तेरा पेट जलता ही रहेगा और तू अपनी संपत्ति लेकर चलेगा परंतु तू बचा न सकेगा। जो कुछ तू बचा भी ले तो तलवार चलाकर लुटवा लूंगा। ये श्राप है, क्या, असंतुष्टता का। आणि हा एक श्राप आहे असंतुष्टपणाचा. ये श्राप यहाँ बताया गया है। आणि हा जो श्राप आहे तो इथे सांगितलेला आहे. कौन सा, असंतुष्टता। आणि असंतुष्टपणा तो असंतुष्टता रहना आणि असंतुष्ट राहणं ये श्राप है, आणि हा एक श्राप आहे. जो घूमता है लोगों के ऊपर, इस संसार में लोगों के ऊपर आया रहता है। आणि जो खूप सारे लोकांवर या जगामध्ये आलेला आहे. जो लोग प्रभु में, आणि जी लोक देवामध्ये आहेत प्रभु की इच्छा को पूरा करते हैं, आणि देवाच्या इच्छेला पूर्ण करतात परमेश्वर की इच्छा पूरी करना चाहते हैं, आणि देवाच्या इच्छेला पूर्ण करायची इच्छा लेकिन ठेवतात, उनके ऊपर भी असंतुष्टता का कभी कभी अटैक आ सकता है और उनके द्वारा भी हो सकता है। आणि त्या लोकांवरती सुद्धा असंतुष्टपणाचा वार होऊ शकतो किंवा त्या लोकांच्या वारी सुद्धा होऊ वो शकतो. अपनी खुद की इच्छाओं को ऊपर केंद्रित हो सकते हैं। आणि ते लोक स्वतःच्या इच्छेवरती कधी कधी केंद्रित होऊ शकतात. तो इसीलिए असंतुष्ट व्यक्ति क्या करता है, दोष लगाता है। आणि असंतुष्ट जो व्यक्ती आहे तो काय करतो, दोष तो लावतो. कभी तृप्त नहीं रहने के कारण आणि तो कधी तृप्त नसल्याच्या हमेशा कारणाने दोष लगाएगा। आणि तो नेहमी दोष तू ऐसी लावेल. है, तूने ऐसा किया, तू ये बराबर नहीं है, ये बराबर नहीं है, क्योंकि तृप्त नहीं है। आणि कारण तो व्यक्ती तृप्त नाहीये. अगर सोचो घर में झाड़ू मारा है, आणि घरामध्ये जो झाडू मारलेला आहे लेकिन मैं तृप्त नहीं हूँ, आणि ते तृप्त तो मैं नाही, बोलूँगी देख इधर कचरा छोड़ दिया, देख इधर कचरा
छोड़ दे। आईने सांगेल की बघ इथे कचरा आहे. जो तृप्त है वो सोचेगा झाड़ू मार दिया ना। आई जो तृप्त आहे तो विचार करेल झाडू तर मारलेला आहे ना. अतृप्त व्यक्ति क्या करेगा? आई अतृप्त व्यक्ती काय करेल? आई तो चुका काढत राहील. आपको समझा? आई तुम्हाला समजलं? हाँ? दूसरा लक्षण, आई दुसरं लक्षण, वो खुद की इच्छाओं पर ज़्यादा जोर डालेगा। आई तो स्वतःच्या इच्छांवरती जास्त जोर टाकेल. तिसरं, वो हमेशा कुड़कुड़ाएगा। आई तो नेहमी कुरकुर करत ये राहील. अच्छा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं, ये है, वो है, ये है, वो है, आज क्या ये दाल, ये जलीची दाल, आणि मला नको डाळ. ये क्या है, इस हमेशा कुड़कुड़ाएगा। आणि ह्या नेहमी तो नेहमी कुरकुर करत राहील. वो हमेशा कंप्लेंट करेगा आई तो नेहमी कंप्लेंट करत राहील. हर चीज के ऊपर, क्योंकि तृप्त नहीं है ना, आई प्रत्येक गोष्टीवरती कारण तो तृप्त नाहीये. दुखी रहेगा, आई दुःखी राहील. खुश नहीं, आई खुश नाही. क्योंकि अतृप्त है। आणि कारण तो अतृप्त आहे. और साथ में अकृतज्ञ। आणि सोबतच अकृतज्ञ. अकृतज्ञ ने सामने वाला जो कुछ कर रहा है उसमें वो भलाई न देकर, उपकार को स्मरण न रखकर अकृतज्ञ ने हमेशा उसके ऊपर फायरिंग करना। आणि अकृतज्ञ म्हणजे समोरचा व्यक्ती जे काही चांगुलपणा करत आहे त्याच्याबद्दल संतुष्ट या नाही. टीका करना यानी दोष लगाना। आणि त्याची टीका करणं किंवा दोष लावणं. तो ये उसके साथ कनेक्टेड होते हैं जब भी जो असंतुष्ट होते हैं। आणि हे त्याच्यासोबत जोडलेले असते जेव्हा तो समोरचा व्यक्ती असंतुष्ट असतो. जब जब कोई असंतुष्ट होता है तब उसके अंदर ये सारे साइन रहते हैं। दूसरा, आणि जो कोणी असंतुष्ट असतो त्याचे चिन्ह आहे राग, दोष, तकरार करना, आणि तक्रार करणं, कुरकुर करणं, अपनी इच्छा पर रहना, स्वतःची इच्छावरती राहणं, दुख मनाना, दुःख मनवणं, कंप्लेंट करना, कंप्लेंट और करणं, किसी के जो भलाई काम की है उसको याद न रखना। आणि जे चांगुलपणाचे कामं केलेले आहे त्याला स्मरण न ठेवणं. तो इसलिए प्रियो असंतुष्ट, अभी हम भी देखेंगे क्या हम संतुष्ट हैं। आणि आपण संतुष्ट आहोत का? तो इसके लिए हमें प्रभु से माफी मांगनी चाहिए। आणि म्हणून आपल्याला देवाकडे माफी मागितली पाहिजे. तो कुछ वचनों को हम पढ़कर देखेंगे परमेश्वर हमें इस विषय पर हमसे क्या कहता है। आणि देव आपल्याला या विषयाबद्दल काय सांगतो? आयज़ाया 58 यशायाच्या 58 उसका क्या है। आणि त्याचा 11. अभी गर्मी चालू है ना, गर्मी है ना, आणि आता गरमी आहे. लेकिन देखो प्रभु क्या कहता है। आणि बघा देव आपल्याला काय सांगत आहे. 58 का 11 आणि 58चा 11. आयज़ाया यशाया 58 अध्याय 58 उसका 11। आणि त्याचा 11. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. आमीन। क्या लिखा है, परमेश्वर तेरा मार्गदर्शक रहेगा, तुझे ले चलेगा। तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करेल. हाँ, गर्मी में, अकाल में वो तुझे तृप्त करेगा। क्या लिखा है, तेरा परमेश्वर, आणि तुझा तू देव. अगर तेरा मन प्रभु की ओर लगाया है, आणि जर तू तुझं मन देवाकडे लावलेलं परमेश्वर को आहे अपना धाम मान लिया है, आणि देवाला स्वतःचा आश्रय उसे मानलेला अपना आहे बना लिया है, आणि जर स्वतःला त्याचं केलेलं आहे तेरी अगुवाई करेगा, आणि तो तुझं पुढारी काम तुझे करेल. चलाएगा, फिर अकाल में दुष्काळामध्ये और गर्मी में आणि गर्मीमध्ये तुझे तृप्त करेगा, आई तो तुला तृप्त करेल. तेरी हड्डी को हरी भरी करेगा, आई तुझ्या हाडांना तो मजबूत करेल. सिंची हुई बाली के समान आणि तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे और सोते के समान होगा, आणि स्वतःसारखं असशील. और तेरा पानी कभी नहीं सूखेगा। आई तुझं जे पाणी आहे ते कधीच आटणार नाही. है ना, तो इसलिए अपने जीवन में हम क्या करना है, पहला प्रभु परमेश्वर को, है ना। अभी दारू पीने वाले भी कितने पियो तो भी वो दारू चाहिए, आणि दारूच्या आयुष्यात दे पैसे दे, मला जायचंय, पैसा नाही मुझे टाकायला जाणार. लागले, दे आणि आता रात्रीचे 2 झाले, तर काय झालं, रात्रीच्या 2 वाजता पण भेटतो, दे तर तू दे, तृप्त नाही। आई तृप्त देखिए, नाही. प्रभु को प्रथम प्यार है। दूसरा हम देखेंगे यशायाह का 44 यशाया अध्याय 45 नहीं 44 44 और उसका 3 आणि त्याचं 3. यशायाह 44 अध्याय 44 और उसका 3। आणि त्याचं 3. कारण मी तृषित भूमीवर पाणी, हाँ, तुम्हारी प्यासी भूमि पर, तुम जो प्यासे हो उस पर मैं तुम्हें ऐसा जल दूंगा, वृक्ष भूमीवर जलधारा होते. हाँ, ऐसा जल दूंगा कि जो तुम धाराएं बहाऊंगा। मी तुझ्या संतानावर माझ्या आज्ञाची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन. मैं तुझे अपनी आत्मा की आशीष दूंगा। आमीन। तो इसलिए हमारा परमेश्वर हमें तृप्त करने के लिए सामर्थ्य है, आणि आपल्याला आपल्याला तृप्त करण्यासाठी सामर्थ्य आहे. असंतुष्टता के लिए अभी हमें भागने की जरूरत नहीं, बस परमेश्वर के पास आना, वो हमें तृप्त करेगा। और एक वचन हम पढ़ेंगे, भजन संहिता
स्तोत्र संहिता 145, 145, Psalm स्तोत्र संहिता 145 145 उसका 16. आणि त्याचं 16. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पूरी करीतोस. आमीन. तू अपने सारे लोगों को तृप्त करता है. बराबर. आज प्रभु ने हमें तृप्त किया है, इसलिए आज हमें कोई प्रसाद बांटने आता है या कोई ऐसा भोजन चिकना भोजन लेकर आता है, हम खाएंगे. डैनियल के सामने इतना अच्छा अच्छा भोजन रखा था, डैनियल ने खाया क्योंकि वो परमेश्वर में तृप्त था. और एक हम वचन पढ़ेंगे, भजन संगीता 37 स्तोत्र संहिता अध्याय 37 और उसका 4. आणि त्याचं 4. ये मेन है. आणि हे मुख्य आहे. म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवित ग्रह परमेश्वर यहोवा को अपने सुख का मूल जान. अगर आप ये जान लोगे ना कि मेरा सुख परमेश्वर में है, आणि जर तुम्ही हे जाणून घ्याल की माझं जे सुख आहे ते देवामध्ये आहे, आपकी सारी असंतुष्टता, आणि तुमची जेवढी असंतुष्टपणा आहे तो निघून जाईल. आपका कुड़कुड़ाना बंद, गुस्सा बंद, चिड़चिड़ाना बंद, दुख बंद, ये ऐसा क्यों है ना, ऐसा ये सब निकल जाएगा. आणि कुरकुर करणं किंवा दुःख होणं किंवा चुका काढणे सर्व काही निघून जाईल. एक स्त्री अपने पति से असंतुष्ट थी. आणि एक जी स्त्री आहे तिच्या नवऱ्यापासून असंतुष्ट मैंने होती. उससे कहा, उसे असंत तेरे पास मेरे पति से भी ज़्यादा तेरे पास प्रभु है, आणि तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त तुझ्याजवळ देव आहे. उसमें तेरा मेन सुख का मूल स्रोत वो है, वो याद रखकर अपने पति के साथ लाइफ जी. आणि तुझ्या सुखाचं जे मूळ स्रोत आहे ते देवाकडे आहे, आणि म्हणून ते स्मरण ठेवून तुझ्या नवऱ्यासोबत जीवन जग. अभी बोलता है पुरुष अपने पत्नी से सुखी नहीं है, खुश नहीं है. आणि ते सांगते, असंतुष्ट रहकर कुछ चेंजेस होने वाला है क्या? परमेश्वर ने जो दिया एक्सेप्ट करके चलना है. देवाने जे दिलं स्वीकार करून, देवाकडून आलं स्वीकार करून पुढे चालू. तो कहने का उद्देश्य हमारे मेन सुख का जो मूल कौन है? परमेश्वर. आणि आपल्या मूळ सुखाचं जे स्रोत आहे ते देव आहे. हमारे पास परमेश्वर है ना, आणि आपल्याकडे देव आहे ना. यहाँ दिखाई दे. तो इसलिए मैंने कहा सबसे लास्ट ये वचन क्यों पढ़ा, ताकि हमारी असंतुष्टता तभी निकलेगी जब हम इधर ध्यान देंगे, फोकस हमारा उधर रहेगा. अगर हम अभी सोचो, अगर मेरा फोकस इस पे है आणि माझं कभी संतुष्ट नहीं होणे, होंगे. ये काय है, अशी काय झालं, हा कुठे घातला, असं काय केलं, असं नाही, खुशी नहीं रहोगे. आणि मी खुश नाही राहणार. लेकिन मेरा ध्यान अगर परमेश्वर पर है, आणि जर माझं लक्ष देवाकडे वो आहे, मेरा मूल स्रोत है. आणि जर तो माझा मूळ स्रोत आहे सुखाचा, अच्छी प्रभु में बढ़ गई, अच्छा सुसमाचार सुनाती है, अच्छा काम करती है प्रभु की. आपको समझा? फिर नुक्स नहीं निकालना, आणि मग तिचे चुका नाही काढणार, दुखी नहीं होना, आणि दुःखी नाही राहणार, कुट नहीं करो. आणि कुरकुर नाही करणार. आप समझ में आए? आणि तुम्हाला समजलं, हम में ये पाप है भाई बहनों. आणि आपल्यामध्ये हे पाप आहे. हम कोई भी यहाँ खड़ा होकर नहीं बोल सकता नहीं मैं असंतुष्ट नहीं हूँ, मेरे अंदर नहीं. हम सब असंतुष्ट हैं छोटी छोटी बातों में. जो किसी ने अभी अगर हमारा पगार इतना ही क्यों, मेरे हाथ में इतना ही क्यों आता है, मेरा ये, हम हर एक आदमी, मुझे यही बच्चा क्यों, मुझे ये लड़की क्यों मिला, मुझे ये क्यों नहीं, हम हर चीज़ में असंतुष्टता परमेश्वर को दिखाइए. हम कभी प्रभु को नहीं बोले कि प्रभु तूने मुझे ये बच्चे दिए, धन्यवाद, मैं इससे खुश हूँ, जो दिए. बुद्धिमान नहीं तो भी ठीक, धन्यवाद. संतुष्टता दिखाओ. हाँ प्रभु तू है ना, सब ठीक हो जाएगा, तू है ना, सब ठीक हो जाएगा. संतुष्टता दिखाओ. आणि संतुष्टपणा प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवा. यहोवा को अपने सुख का मूल जान, वह तेरे मनोरथों को पूरा करेगा. आणि देवाला तू तुझ्या सुखाचं मूळ जाण, तर ते तुझ्या सर्व मनोरथांना पूर्ण करेल. तो इसलिए प्रियो, अगर आप इस पॉइंट को अगर पकड़ लिए ना, फिर आप हमेशा संतुष्ट रहोगे, आणि जर हा पॉईंट जर तुम्ही पकडला तर तुम्ही नेहमीसाठी संतुष्ट राहाल, हमेशा खुश रहोगे. आणि नेहमी तुम्ही सुखी राहाल. किसी बातों में हे नाही माझ्याकडे, हे नाही माझ्याकडे, हे नाही माझ्याकडे, ऐसा आप नहीं बोलो. आणि कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्ही कुरकुर नाही करणार. आप जो भी है, आणि जे काही आहे, जितना है, आणि जेवढं आहे, उसके लिए खुश रहो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आनंदित राहाल, आनंद करोगे. आणि आनंद कराल. नीति वचन नीतिसूत्रे अध्याय 19 अध्याय 19 उसका 23 लास्ट वचन. आणि त्याचं 23. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे चैप्टर 19 अध्याय 19 वर्स 23. आणि त्याचं 23. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. परमेश्वर का भय
जीवन बढ़ाता है, जो ते धरतो तो सुखाने नांदतो. हाँ, जो कोई उसका भय मानता है वो सुख से रहता है, त्याचे वाईट होणार नाही. उसके ऊपर कोई बुराई नहीं पड़ेगी. टिक करके रखो, टिक कर. आमीन. आपको समझा? अगर आप प्रभु का भय मानते रहोगे ना, आणि जर तुम्ही देवाचं भय बाळगून राहाल आप सुखी रहोगे, आणि सुखी राहाल आपकी असंतुष्टता निकल जाएगी आणि तुमचा असंतुष्टपणा निघून जाईल और कोई विपत्ति कोई दुख आपके पास नहीं आएगा. आणि कोणतेही दुःख येणार नाही. तो अभी हम प्रभु से माफी मांगने वाले हैं. आणि आता आपण देवाकडे माफी मागणार आहोत. हमने बहुत ऐसे काम किए असंतुष्टता के. आणि आपण खूप सारे असंतुष्टपणाचे कामं केलेली आहेत. हम हमारे माँ बाप से असंतुष्ट रहे, आणि आपण आपल्या आई वडिलांच्या घरी असंतुष्ट हमें राहिलो. हमारे माँ बाप अच्छे नहीं लगे, हम बोले क्यों ऐसे, हम दूसरों के कितने अच्छे माँ बाप हैं. आणि आपण म्हणालो की दुसऱ्यांचे आई वडील किती चांगले आहेत. हमने जो भी हमारे घर के लोग हैं, हमारे भाई बहन, उनसे हम असंतुष्ट रहे क्योंकि हम उनसे खुश नहीं थे. आणि जे आपल्या घरातील जी लोक आहेत आपले भाऊ किंवा बहिणी त्याच्याद्वारे आपण असंतुष्ट होतो कारण त्याच्याद्वारे आपण खुश पति नव्हतो. पत्नी से असंतुष्ट रहे, आणि पती पत्नीच्या द्वारे असंतुष्ट राहिलो. उसके लिए प्रभु से क्षमा मांगे. आणि त्याच्यासाठी आपण देवाकडे क्षमा मागू. आपको जीवन प्रभु दिए हैं, आणि देवाने तुम्हाला जीवन दिले माँ आहे. बाप आपको किसने दिए, आणि आई वडील तुम्हाला कोणी दिले. इसमें हमारी चॉइसेस नहीं है. आणि याच्यामध्ये आपली काहीच निवड नाही. माँ बाप की चॉइस परमेश्वर की, आणि आई वडील आहेत तिची निवड आहे भाई देवाची. भाई बहन भी हमारी चॉइसेस नहीं है. आणि भाऊ बहीण सुद्धा आपली निवड नाही. ये भी हमारे परमेश्वर की चॉइस है. आणि हे सुद्धा देवाची निवड. लेकिन हमने उस पर भी क्या बोला, अच्छे नहीं दिए. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय म्हणालो की चांगले नाही आणि तृप्त नाही. लाइफ पार्टनर आणि लाईफ पार्टनर परमेश्वर ने दिया, आणि देवाने दिलं. उसमें भी हम खुश नहीं है. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण आनंद ये नाही. क्यों दिया, ऐसा क्यों दिया, ऐसा क्यों, मैं खुश नहीं हूँ, है ना. तो हम परमेश्वर से असंतुष्ट है. इससे भी परमेश्वर होता. अभी लाइफ पार्टनर देना भी हमारी चॉइसेस नहीं थी, वो परमेश्वर की चॉइस. आणि लाईफ पार्टनर देण्याची सुद्धा आपली निवड नव्हती, देवाची निवड होती. फिर सैलरी में, आणि काम पगारामध्ये के विषय, कामाच्या बाबतीत चर्च के विषय, आणि चर्चच्या चर्च बाबतीत अच्छा नहीं दिया है, आणि चर्च चांगलं नाही आणि एवढं लहान आहे. आपने लेडी क्यों दिया, आणि लेडी पासून जेंट्स क्यों नहीं, आणि जेंट्स का नाही हाँ ऐसा क्यों दिया. आणि असंच का. तो हम कभी भी एक वचन 3 बजे तक वो बापरे 3 घंटा प्रेयर लेते, बापरे असंतुष्ट, इतना जल्दी खत्म कर देगा. आधा घंटे का हो गया, 1-2 गाना गाने का, थोड़ा सा वचन लेने का हो गया, एक फटाफट हो. फिर असंतुष्ट खाने के ऊपर, आणि जेवणाच्या बाबतीत घर में भी, घरामध्ये सुद्धा, चर्च में भी, चर्चमध्ये सुद्धा बाहर भी, आणि बाहेर सुद्धा हम कभी असंतुष्ट नहीं होते. हम कभी हमेशा असंतुष्ट रहे. घर में भी जो भी मिला हमारे क्या काय बनवलं नाही, पीठ नाही, चाव नाही, ते तिखट आहे, हे असं तसं, आज डाळ बनवली नाही बनवलं असं बनवलं, इसके ऊपर असं. चर्च में भी आएंगे म्हणजे काय आज पण वाटाणा, गेल्या वेळी पण वाटाणा होता, गेल्या 2 आठवड्यापासून वाटाणा बनतो. आम्ही विचार केला आज काहीतरी वेगळं असेल तर काय, आज पण वाटाणा. काय गेल्या वेळी तो दुसरा कलरचा होता, या वेळेला पिवळा होता. काही लोक काय दिदीने आचार नाही ठेवले, आम्ही खुश नाही जेवण जेवताना. आचार कसं खाल्लं की असं वाटतं आम्हाला जेवण, ते आचार दुसरीकडे भेटत नाही ना, ते खास तिथंच भेटतो, तिथूनच भेटतो म्हणून ते आचार टेस्ट केलं असतं. आचार म्हणजे काय आहे ते असंतुष्टता आणि असंतुष्टपणा. कितना बर्तन घसेंगे, कुछ भी करेंगे तो भी बोलेंगे ये क्या है, ये वो देवा ये तो है. असंतुष्टता. हर बातों में हम कभी खुश या सुखी नहीं. हाँ कभी कर लेना, सब कर लेना, ये बाबा थोड़ा सा काम किया, तुम किया, धन्यवाद, इतना ही किया, ऐसा किया, ये किया, वो किया, संतुष्ट नहीं. आणि कोणत्याच गोष्टीमध्ये संतुष्ट नाही. उसके लिए हम प्रभु से माफी मांगते हैं. आणि त्याच्यासाठी आपण देवाकडे क्षमा मागूया. जो जो बातों में असंतुष्ट रहे उसके लिए हम प्रभु से माफी मांगेंगे. कहीं ऐसा ना हो कि हमारा न्याय हो. आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण असंतुष्ट झाले आहे त्या सर्व गोष्टींसाठी क्षमा मागू, यासाठी की आपला न्याय होऊ नये. प्रभु के सामने प्रभु हमको ऐसा नहीं होना चाहिए, देख पर ये ऐसा ऐसा, तुम्हारा दिल ऐसे ऐसे, ये ऐसा नहीं होना चाहिए. हम न्याय के सामने दया मिलनी चाहिए. बाइबल में क्या लिखा है, दया न्याय पर. इसलिए आज अगर हम माफी मांगेंगे तो हमारे पापों का लेखा प्रभु उस समय नहीं देगा. ठीक है. लाभ के लिए जो काम बड़ाई किया वो हम कल देखेंगे. कल शुक्रवार है ना, देखिए प्रभु अगर अलाउ किया तो ठीक, नहीं तो शनिवार को देखेंगे वो काम.
क्योंकि वो केस छोटा ही रहेगा ना उसका, तो इसलिए इतना बड़ा उसका नहीं निकलेगा। लेकिन हमने किए वो भी काम, आणि आपण ती कामं सुद्धा केलेली आहे। बड़ाई के लिए अपने मतलब के लिए हमने अपने लाभ के लिए किसी की बड़ाई की है और ऐसे काम भी हम किए आणि स्वतःच्या लाभासाठी आपण कोणा दुसऱ्याची भावना केलेली आहे। और बहुत सारे काम ऐसे किए। तो देखेंगे बाइबल के अनुसार ही देखेंगे, लेकिन अभी हम असंतुष्टता के लिए माफ़ी मांगेंगे। जो लोग कुड़कुड़ाने के समय पर नहीं थे उन्होंने कुड़कुड़ाने के ऊपर भी प्रभु से माफ़ी मांगी है। जिन्होंने जो लोग जो डेली नहीं आ रहे आपके काम के कारण उसके, तो आपको उसके लिए भी माफ़ी मांगनी है। घमंड की बातें हमारे से मुँह से निकली है, उसके लिए भी प्रभु से माफ़ी मांगनी है। प्रभु को कहना है क्योंकि 5 जो बातें हम यहाँ देखे, असंतुष्टता, कुड़कुड़ाना, घमंड की बातें, अभिलाषा, अपनी अभिलाषाओं के लिए भी माफ़ी मांगना है। शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा, जीविका का घमंड के विषय पर प्रभु से माफ़ी मांगना है। इन 4 पापों के लिए माफ़ी मांगना है, क्योंकि हमने तो हम जो है बहुत दिन से आ रहे तो इसमें हमने माफ़ी मांगी। तो आपको जो लोग डेली आ रहे उन्हें सिर्फ आज असंतुष्टता के लिए मांगना, ठीक है। आप हम सब हम प्रभु के सामने गिरेंगे और प्रभु से माफ़ी मांगेंगे। हर चीज़ों में, यहाँ तक कि तेरे कामों में भी प्रभु तूने किए हुए हम इसमें बहुत सारे बातों में तेरे दिए हुए आशीष में भी प्रभु हम असंतुष्टता दिखाइए, हमें माफ़ कर दे। आगे से ऐसा कभी नहीं होगा। तू ही हमारा सुख मूल है प्रभु, ये हमने जान लिया, इसलिए तू है तो सब कुछ है प्रभु। इसलिए प्रभु आज से हम हर बातों में तृप्त रहेंगे। धन्यवाद देते मेरे पिता, धन्यवाद। और हम विश्वास करते हैं हमारे इन सारे पापों का क्षमा यीशु के नाम से, आमीन।